सगळ्याशी व्हावी आता फुलटू दोस्ती, टेन्शन को मारो गोले बदलू ग्रॅव्हिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, तुमची नियमची हो दे युनिटी, गाजू दे PCT infinity, PCT infinity, PCT infinity, PCT infinity. श्रोते हो नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FMच्या या विशेष पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं मी विराज सवाई मनापासून स्वागत करतो. 27 मार्च अर्थात जागतिक रंगभूमी दिन. या दिनाचं औचित्य साधून व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या thinkmaharashtra.com या वेब पोर्टलच्या वर्धापन दिनानिमित्त मराठी रंगभूमी आजचं स्वरूप आणि समाजभान या विषयावरचा परिसंवाद आज आपण ऐकणार आहोत. यात सहभागी तज्ज्ञ कलाकार आहेत ज्येष्ठ रंगकर्मी अभिराम भडकमकर, मीना नाईक आणि कुमार सोहनी. या परिसंवादाचं सूत्रसंचालन केलंय निर्मोही फडके यांनी. तर ऐकूया परिसंवाद मराठी रंगभूमी आजचं स्वरूप आणि समाजभान. धीरे ना धीरे ना नितोम तनना धीरे ना धीरे ना नितोम तनना धीरे ना धीरे ना नितोम तनना धीरे ना धीरे ना उदन धीम तदन धीम तन धीरे ना उदन धीम तदन धीम तन धीरे ना धीम तनो तनो. सर्वांना सस्नेह नमस्कार. आपण सर्वजण उत्सुक आहात ह्या तीनही खरोखरच दिग्गज अशा खास आपल्या निमंत्रितांचं मान्यवरांचं ऐकण्यासाठी. योगायोग इतका सुंदर आहे की आज आपल्याकडे आलेले हे तीनही मान्यवर भारत सरकारच्या संगीत नाटक अकादमीचे सन्माननीय पुरस्कार प्राप्त असे तिघही जण आहेत. जोरदार टाळ्या तिघांसाठी आणि तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज जागतिक रंगभूमी दिन आहे 27 मार्च आणि त्या पार्श्वभूमीवरती आज हा परिसंवाद इथे होतोय. जागतिक रंगभूमीच्या निमित्तानं रंगभूमीसाठी म्हणून ज्यांनी आपली 50 वर्ष घालवली आहेत आयुष्यातली आणि जे आता 50च्या उंबरठ्यावरती आहेत असेही तरुण माझ्या पिढीतले असे लेखक या तिघांशी आज आपण बोलणार आहोत. तर आपण सुरुवात करूया. मला सोहनी सरांनी सांगितलं की लेखकाचा मान आधी, त्यामुळे लेखकाशी आधी तू संवाद साध. त्यामुळे अभिराम सर लेखकाचा मान आधी. खरं तर तिघंही लेखक आहेत तसं पाहिलं तर. लेखक दिग्दर्शक सगळ्याच भूमिकांमध्ये ते आपल्याला दिसलेले आहेत, आपण त्यांचं कार्य पाहिलं आहे, पण तरीसुद्धा मानाचा विडा पहिला लेखकाचा म्हणून. अभिराम सर तुमचं नाव सध्या खूप गाजतंय वेगवेगळ्या कारणांनी, पण आपल्याला आपला विषय किंवा आपलं बोलणं हे रंगभूमी आणि नाटक ह्याच्या संदर्भात थोडंसं मर्यादित ठेवायला लागणार. त्यामुळे कादंबरी पुस्तक ह्याकडे जास्त आपण वळणार नाही आहोत. NSDचे स्नातक आहेत अभिराम भडकमकर सर, त्यामुळे अर्थातच आम्हाला सगळ्यांना NSDबद्दल उत्सुकता आहे ऐकण्याची. NSDचं स्नातक किंवा विद्यार्थी म्हणून तुम्ही इथे आलात आणि म्हणजे आम्ही तुम्हाला पछाडलेलं आणि तिथपासून पाहतोय, पण स्क्रीनवरती किंवा रंगभूमीवरती जास्त दिसण्याऐवजी तुम्ही आम्हाला शब्दांमधून आणि तुमच्या कादंबऱ्यांमधून आणि तुमच्या लेखनांमधून नाटकांमधून जास्त भेटत राहिलात. तर हे कसं काय सगळं परिवर्तन, कारण तुम्ही ॲक्टर म्हणून तिकडे शिकलेला आहात, त्याबद्दल सांगावं. कॉलेजमध्ये असल्यापासूनच मी एकांकिका लिहिणं आणि त्याच्यामध्ये काम करणं आणि त्या बसवणं अशा तीनही गोष्टी मी एकत्र करत होतो. NSDला जेव्हा मी प्रवेश घेतला तेव्हा नाट्यशास्त्र शिकण्यासाठी मी त्या ठिकाणी गेलो आणि तिथे फक्त अभिनय आणि प्रोडक्शन की ज्याच्यामध्ये दिग्दर्शन येतं अशा दोनच कॅटेगरी होत्या. नाट्यलेखनाची भारतामधल्या कुठल्याही नाट्य विभागामध्ये नाट्यलेखनाचा अभ्यासवर्ग कुठेही नाही, आजही नाही.
आम्ही आता NSDमध्ये तो प्रयत्न करतो निर्माण करायचा. पण तसं असल्यामुळे अर्थातच मी ॲक्टिंगचं जे होतं ते स्पेशलायझेशन केलं आणि मी परत मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर चाणक्यसारख्या मालिकेमध्ये मी काम केलं, सैलाब वगैरे या सगळ्या मालिकांमध्ये मी कामं केली आणि सायमल्टेनियसली मी लिहित होतो आणि लिहिताना माझी नाटकं लोकांना आवडत गेली, वेगवेगळ्या विषयावरची नाटके. आणि एक साधारणतः विचार असा सुरू झाला की अरे ॲक्टर्स खूप आहेत, लेखक नाही आहेत. हे अत्यंत चुकीचं असं लोकांचं हे आहे. ॲक्टर्सही कमी आहेत, चांगले ॲक्टर्सही फार नाही आहेत म्हणजे. परंतु आपल्याकडच्या दिग्दर्शकांना थोडंसं नाववाला माणूस असला की त्याला ॲक्टर म्हणून घेणं त्याला चालतं. असं असल्यामुळे तो एक शिक्का बसला आणि त्याच्यावर मला खूप लिखाणासाठी जास्त संधी मिळत गेल्या. आणि आर्थिक पण प्रश्न होता, कारण मुंबईमध्ये यायचं, मुंबईमध्ये राहायचं. माझा काही कलानगरला बंगला नव्हता, आमच्या राजीव नाईकसारखा. त्यामुळे मला पोटासाठी पण करणं आवश्यक होतं. पण तरीसुद्धा मी 2001 साली एक निर्णय घेतला. मी म्हटलं की मला अभिनय करायला संधी मिळत नाही आहे आणि जेव्हा मी डेली सोपमधला सर्वाधिक पैसे मिळवणारा हिंदीतला लेखक होतो आणि तेव्हा मी असं ठरवलं, डेली सोपमधला नाही, विकली सोपमधला, की आता डेली सोप्स आल्यानंतर मी डेली सोप लिहिणार नाही. कारण डेली सोपमध्ये लेखकाचा अगदी म्हणजे कामगार होऊन जातो असं मला वाटतं, कारागीर होऊन जातो कामगार म्हणण्यापेक्षा सुद्धा. त्यामुळे मी असं म्हटलं की ते मी करणार नाही आणि मी माझ्याकडनं कामच गेली आणि माझ्याकडनं नाटकं लिहून घेणारे दिग्दर्शकसुद्धा मला काम देईनात. पण अशा वेळेला मला काही माणसं अशी भेटली, महेश कोठारेंसारखा माणूस भेटला की ज्यांनी मला टेलिफिल्म लिहायला सांगितली, त्याच्यामध्ये मी भूमिका केली. आणि मग पछाडलेला ची कल्पना आली तेव्हा मला त्यांनी सांगितलं की तुला डोळ्यासमोर ठेवून तू भूमिका लिही याच्यामध्ये. आणि मग पछाडलेला, फुलत्री धमाल अशा वेगवेगळ्या चित्रपटांच्याबद्दल मी कामं करत राहिलो. आणि मग कुठेतरी मला असं वाटलं की आता तो बॅलन्स होतो आहे, की मी लिहितोसुद्धा आहे, मी अभिनयसुद्धा करतो आहे. कारण काय असतं, लोकांना असं वाटतं की याला अभिनेता व्हायचं आहे म्हणजे याला ग्लॅमरच हवं आहे. आजकाल ग्लॅमर कशातही मिळू शकतं, म्हणजे कॉस्च्यूम डिझाईन करणाऱ्या माणसालासुद्धा आज खूप ग्लॅमर असतं. परंतु अभिनय करायचा आहे म्हणजे काय, तर ती जी एक मजा असते ना, लाईट्सच्या मध्ये उभं राहून तुम्ही विंगेच्या अलीकडे तुम्ही एक वेगळी व्यक्ती असता आणि प्रवेश केल्यानंतर तुम्ही स्टेजवर एक वेगळी व्यक्ती असता. ही जी मजा आहे ना, ही मजा करणं खूप आवश्यक असतं, घेणं खूप आवश्यक असतं. ते मला खूप आवश्यक वाटत होतं आणि म्हणून मी खूप लिखाणाचे प्रोजेक्ट नाकारले. त्या बाबतीतला बऱ्यापैकी लॉस सहन केला, पण मी माझ्यातल्या अभिनेत्याचं वरती माझ्याकडनं अन्याय होऊ दिला नाही. म्हणजे तुमच्यातला अभिनेता जागृत आहे आणि काही नवीनसुद्धा आम्हाला नवीन वर्षामध्ये नवीन वर्षात तुम्हाला माझा एक सोलो परफॉर्मन्स नक्की पाहायला मिळेल. अरे वा, आम्ही नक्की वाट पाहू, प्रतीक्षेत. ज्येष्ठ दिग्दर्शक पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी एक व्याख्या केली दिग्दर्शकाची. दिग्दर्शक हा नाटककाराचा भाष्यकार असतो, तंत्रज्ञाचा सहाय्यक असतो, नटांचा मार्गदर्शक असतो आणि प्रेक्षकांचा प्रतिनिधी असतो. पण याही पलीकडे जाऊन दिग्दर्शक खूप काही असतो. ज्यांनी आपल्या ठाण्यासाठी आणि आपल्या ठाण्यातल्या रंगभूमीचं पुनर्जीवन होण्यासाठी म्हणून आपली अनेक वर्ष खर्ची घातलीत आणि एकूणच रंगभूमीच्या सगळ्या ह्या प्रवाहामध्ये ज्यांनी स्वतःला झोकून दिलं. मागच्याच वर्षी त्यांच्या कला कारकिर्दीचं सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं केलं गेलेलं आहे. अशा कुमार सोहोनी सरांना पुन्हा थोडंसं मागे जाऊन विचारते की कला सरगम आणि कला सरगमची स्थापना आणि ठाण्यातून जी सुरुवात झाली ह्या सगळ्या एकूणच तुमच्या नाटकाच्या प्रवाहाची, तर त्या सुरुवातीबद्दल आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. मी 5 वर्षाचा होतो त्यावेळेला सर्वसाधारणपणे असं विचारलं जायचं की तुला पुढे कोण व्हायचं आहे. असं म्हटल्यानंतर कुठलाही मुलगा मी वकील होणार, डॉक्टर होणार, इंजिनियर होणार अशा प्रकारची 3 ठराविक उत्तरं द्यायची. पण मला आठवतं आहे ज्यावेळेला मला 5 वर्षाचा असताना विचारलं, हे मला आठवतं आहे बरं का, त्यावेळेला मी सांगितलं मी गायक होणार. कारण माझी आई संगीत विशारद आणि तिची अशी इच्छा होती की मी गायन करावं आणि मी गायन करावं म्हणून तिने ठाण्यातल्या गांधर्व संगीत विद्यालयात मला पाठवलं आणि मी गायन सुरू केलं. आणि 6 वर्षाचा असताना प्रथम 17 मार्च 1961 रोजी पहिला मी व्यावसायिक गाण्याचा कार्यक्रम केला. ते मी राष्ट्र सेवा दलातर्फे मी छोटा शाहीर म्हणून जाहीर झालो. आणि गायन करत अभिनय करत असताना
जेव्हा मी SSC झालो त्यावेळेला SSC 11वी SSC होती, त्यावेळेला असं मला प्रकर्षाने वाटायला लागलं की आपण आता थिएटर करणं आवश्यक आहे. ह्याचं कारण असं की या 61 ते 73 ह्या वर्षांमध्ये मी असंख्य मोठ्या कलाकारांबरोबर काम केलं. म्हणजे माझी सुरुवात दादा कोंडके, लीलाधर हेगडे, निळू फुले, राम नगरकर, वसंत बापट यांच्याबरोबर झाली 61पासनं. आणि नंतर जेव्हा मी अभिनय करायला लागलो तेव्हा असं मला वाटलं होतं की आता आपण ह्या क्षेत्रामध्ये जाणं आवश्यक आहे. त्यावेळेला राज्यनाट्य स्पर्धा हा गोल होता. राज्यनाट्य स्पर्धेचं अंतिम फेरीचं पारितोषिक जिंकणं हा प्रत्येकाचा त्यावेळच्या कारण त्यावेळी TV इतका कार्यरत नव्हता, सिनेमा तर दूरची गोष्ट होती. मग आपल्याला व्यावसायिक रंगभूमीवरती जर का काम करायचं असेल तर काय करायचं, तर मी आधीच बघितलेल्या दादा कोंडकेंच्या बरोबरच्या काम केलेल्या लोकनाट्यातनं, कारण राज्यनाट्य स्पर्धेत जायचं तर काहीतरी आपल्याला पैसे गोळा करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी संस्था आवश्यक आहेत. म्हणून मग मुंबईची लावणी म्हणून दादा कोंडकेंचं जे एक लोकनाट्य आहे ते बसवण्यासाठी आमच्या चेंदणीच्या काही मुलांना एकत्र करून आम्ही त्याचे कार्यक्रम रिहर्सल सुरू करायला लागलो. आणि त्याच वेळेला 4 मे 1973ला मॉडेला वुलन मिलमध्ये सत्यनारायणाची पूजा होती आणि त्यातला एक माणूस आमच्याकडे आमच्या वाड्यामध्ये राहत होता. तर त्यावेळी त्यांनी सांगितलं की तू हा कार्यक्रम करू शकशील का. म्हटलं करीन. दादा कोंडकेंची मुंबईची लावणी हा मुंबईमध्ये नोकरी करणाऱ्या एका माणसाची गोष्ट आहे आणि तो गोष्ट ती सातारच्या आपल्या बायकोला सगळी मुंबईची कहाणी सांगतो. त्याच्यामध्ये गाणं आहे, त्याच्यामध्ये संवाद आहेत, त्याच्यामध्ये प्रहसन आहे, विनोद आहे आणि मुंबईची माहिती आहे. तर तो कार्यक्रम मी बसवायला घेतला आणि 4 मे 1973ला आम्ही तो सादर केला. त्यावेळेला आम्हाला 151 रुपये मिळाले. आणि आम्ही घरी आल्यानंतर माझे मावशीचे मिस्टर वसंत बापट म्हणजे आमदार वसंत बापट ते आमच्याच वाड्यात राहायचे. त्यांना सांगितलं असं असं आम्ही केलं. तर ते म्हणले अरे नुसतं करून उपयोग नाही, तुला जर या क्षेत्रात पुढे यायचं असेल तर संस्था स्थापन कर. म्हणजे जनरली आधी संस्था स्थापन होते, नंतर कार्यकारी मंडळ ठरतं आणि मग कार्यक्रम होतो. आमच्याकडे प्रथम आधी कार्यक्रम झाला आणि त्या दिवशी 4 मे 1973ला कला सरगमची स्थापना झाली. तुमच्या पुस्तकाच्या प्रस्तावना जी अभिराम सरांनीच लिहिलेली आहे त्याच्यात त्यांनी असं म्हटलं आहे की कर्ता रंगकर्मी. तर खरोखरच करते रंगकर्मी आहात तुम्ही. आत्तापर्यंत करत आलात, नुसतंच बोलला नाहीत. आणि त्याच्यात एक त्यांनी नमूद केलं आहे प्रस्तावनेत आणि ते तुम्हीही सांगितलं की मी आजपर्यंत कधीही नाट्यविषयक कार्यशाळा घेतल्या नाहीत, मी कुठेही परिसंवादाला गेलो नाही, मी कुठेही कोणत्याही प्रकारची व्याख्यानं दिली नाहीत. त्यामुळे थिंक महाराष्ट्र हे भाग्यवान आहे की तुम्ही परिसंवादाला आलात आणि हे तुमचं पहिला अशा प्रकारचा हा माझा पहिला परिसंवाद आहे. याचं कारण असं आहे की मी NSDमध्ये 1976 ते 1979ला गेलो. तिकडनं जेव्हा पहिल्यांदा आलो इथे मुंबईमध्ये तेव्हा मला वाटलं जग जिंकलं, कारण मी 3 वर्षात पहिला आलो होतो आणि तिथे माझं शिक्षण म्हणजे 3 वर्ष माझी गोल्डन इयर्स होती. इब्राहिम अल्कादींसारखा शिक्षक म्हणजे भीष्माचार्यच म्हणतो आम्ही त्यांना, ते मला पहिल्या वर्षाला होते आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षाला BV कारंत होते. तिकडनं आल्यानंतर मी IT मध्ये गेलो आणि म्हटलं की आता आपल्याला दिग्दर्शन मिळू शकेल. राजाराम शिंदे आणि कलावैभवच्या मोहन तोंडवळकरांकडे गेलो की मी NSDमधनं आलेलो आहे, मला तुम्ही दिग्दर्शन द्या. तेव्हा त्यांनी मला चक्क हाकलून दिलं. तुम्हाला खोटं वाटेल, त्यांनी सांगितलं की तुम्ही इथे स्वतःला सिद्ध करा, तुम्ही तिथे काय केलं आहे ते माहीत नाही, कारण तिकडनं आलेले लोक फक्त शिबिरं घेतात. तेव्हा मी ठरवलं की यापुढे मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधनं आल्यानंतर मी शिबिरं घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तिथे बघितलेलं कुठलंही नाटक इथे करणार नाही. आणि तिसरी गोष्ट, ह्यापुढे कोणाकडेही काम मागायला जाणार नाही. या अशा 3 शपथा मी घेतलेल्या होत्या. आणि तुम्हाला खोटं वाटेल पण 119वी कलाकृती आत्तापर्यंत केली, एकदाही कुठल्याही निर्मात्याकडे मी काम मागायला गेलो नाही. सगळ्या माझ्याकडे चालत आलेल्या आहेत. तर सांगायची गोष्ट अशी की त्यामुळे मी असं ठरवलेलं असल्यामुळे मी शिबिरं घेतली नाही. कारण काही लोक आम्हाला म्हणजे अगदी नावं सांगायला हरकत नाही, लक्ष्मीकांत बेर्डे मला शिबिराजा म्हणायचा. म्हणजे NSDमधनं आल्यानंतर तुम्ही शिबिराजा आहात, शिबिराजा असं म्हणायचा. कारण तिकडनं आल्यानंतर बऱ्याच लोकांनी शिबिरं सुरू केली. माधव खाडीलकर आहेत, कमलाकर सोनटक्के आहेत, जयदेव हट्टंगडी आहेत, वामन केंद्रे आहेत, शिवदास घोडके आहेत, श्रीराम बडे नावाचा होता तो आहे,
अशा अनेकांनी शिबिरं सुरू केली. मला मुळामध्ये ना 2 मिनिटात नाट्य शिक्षण होईल हे मला पटतच नाही. कारण नाटक हे प्रॅक्टिकल गोष्ट आहे हे कायमच मी मानत आलेलं आहे. आणि मी कामगार आहे असं मी समजतो स्वतःला. आणि त्यामुळे मला जास्तीत जास्त करून प्रॅक्टिकली लोकांना शिकवणं तर मी NSDमधून आल्यानंतर मला आमच्या शाळेने मोहविद्यालयाने सांगितलं की तुम्ही शिबिर घ्या. म्हटलं मी शिबिर घेत नाही, पण शिबिर घ्यायचंच असेल तर मी एक शिबिर घेईन. त्याच्यासाठी आम्ही असं केलं की 2 एकांकिका आम्ही निवडल्या. एक होती थोडीशी पुराण काळातली होती, भीष्माच्या आयुष्यावरची होती, आणि दुसरी मॉडर्न एकांकिका होती. त्यासाठी 2 दिग्दर्शक होते, एक कुमार सोहनी आणि दुसरा प्राचार्य विजय जोशी, तो माझ्या कला सर्कलमधला. आणि त्या एकांकिकेचं शिबिर असं करण्यात आलं की लेखक सुरेश खरे समजा आहेत, सुरेश खरेंनी लेखनावरती बोलायचं आणि मग त्यातली जी जुनी एकांकिका होती, स्टायलाइज एकांकिका होती, त्याच्याबद्दल भाषण करायचं, म्हणजे मुलांना सांगायचं. दुसरा जर लेखक असेल, समजा कोणी मॉडर्न लेखक असेल, विक्रम भागवत असेल तर विक्रम भागवतनी जनरली मॉडर्न थिएटरवरती बोलायचं आणि मग त्या एकांकिकेच्या लेखनावरती बोलायचं. असं करत करत प्रत्येक विषयाचे लेक्चर्स दिली गेली. म्हणजे एक जनरल संबंध स्टेटमेंट करण्यात आलं आणि मग त्या एकांकिकेवरती बोलण्यात आलं. मग नेपथ्यकार, मग प्रकाशयोजनाकार, वेशभूषाकार अशी सगळ्यांची झाली. आणि कुमार सोनी आणि विजय जोशी यांनी त्या 2 एकांकिका त्या मुलांकडनं बसवल्या. हे 15 दिवसांचं शिबिर आम्ही केलं. ते एकमेव मी शिबिर केलं. याचं कारण असं की आता मी लेक्चर देतो आहे, मी सेट डिझाईनच्याबद्दल बोलतो आहे, बॉक्स सेट असा आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. त्यांनी ऐकलं, पण प्रॅक्टिकली काय, कुठल्या नाटकासाठी कुठला सेट निवडायचा हे कसं कळणार लोकांना. बरं, ते 15 दिवसात होणं शक्यच नाही. त्याच्यासाठी रेग्युलर स्कूल ऑफ ड्रामामध्ये झालं पाहिजे किंवा युनिव्हर्सिटीमध्ये. सध्या आता त्यावेळेला काहीच नव्हतं या गोष्टी. ही माझी धारणा होती, त्यामुळे मी शिबिर केलं नाही. दुसरं म्हणजे परिसंवाद किंवा लेक्चर देणं किंवा शिकवणं हे मला कधीच आवडलं नाही, म्हणून मी गेलो नाही. आणि मी जो काही लेखक झालो त्याला ही व्यक्ती जबाबदार आहे. त्याचं असं झालं की मी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाला असताना फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ डिरेक्शन नावाचं मी पुस्तक लिहिलं इंग्लिशमध्ये, ज्याच्यामध्ये नाटकाची थिअरी आहे. त्याच्याबरोबर इब्राहिम अलकाझी, DV कारण, बॅरी जॉन यांच्या नोट्स आहेत, म्हणजे त्यांनी सांगितलेल्या काही सूचना आहेत. ती थिअरी मी लिहिली आणि इथे आलो. मला काही लोकांनी आमच्या सांगितलं की त्याचं पुस्तक आपण इंग्लिशमध्ये छापूया. मी म्हटलं ते पुस्तक कोण वाचणार, फक्त नाटकवाले वाचतील, त्याचा उपयोग काय. असे किती नाटकवाले आहेत. कारण त्या काळामध्ये 80 सालामध्ये आजचं जसं काय नाट्यसृष्टी आणि नाट्य शिक्षणची जी काही प्रगती आहे ती नव्हती. म्हणून मी तसाच राहिलो. अभिरामची माझी जेव्हा भेट झाली, मला वाटतं 91-92ला, त्याच्यानंतर अभिरामला मी ते दाखवलं तर तो मला म्हटला की सर तुम्ही छापलं पाहिजे, छापलं पाहिजे. म्हटलं मी छापून काय करू, तुम्ही मराठीतनं करा. मी काय ऐकलं नाही अजिबातच. पण जेव्हा माझी 100च्या वरती माझी प्रोडक्शन झाली ज्यावेळेला, आणि त्यावेळेला मग अभिरामचं म्हणणं मी थोडंसं मनावरती घेतलं. कारण त्याचं म्हणणं असं होतं की तुम्ही शिबिरं घेत नाही, तुम्ही लेक्चर्स देत नाही, तुम्ही शिकवत नाही नाटक, मग तुमच्याकडे असलेलं ज्ञान आम्हाला किंवा पुढल्या पिढीला कसं मिळणार. पण तरीसुद्धा माझा प्रश्न तोच होता की माझी पुस्तकं वाचणार कोण. पण त्यावेळेला माझ्या डोक्यात एक असा आलं की एवढी नाटकं केलेली आहेत, तर मी ते संबंध थिअरी मराठीमध्ये लिहीन. आणि त्या मराठीमध्ये लिहिल्यानंतर पहिल्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये मी 13 नाटकाचं मेकिंग लिहिलं. आणि त्या मेकिंगमध्ये मी माझी थिअरी कशी ॲप्लाय केली ते लिहिलं. त्यामुळे काय झालं, पुढला भाग जो होता हा संपूर्णपणे सामान्य प्रेक्षकांना आवडायला लागला. याचं कारण मग मी त्याच्यामध्ये डॉक्टर लागून मी कसं डिरेक्ट करताना त्यांना स्टेज राईटला कसं द्यायला सांगितलं, मग तिथे स्टेज राईटला बाईसाहेबांची खुर्ची कशी होती, ती का केली होती, याचं सगळं जस्टिफिकेशन दिलेलं होतं. आत्ता सरांनी असा उल्लेख केला की त्यांच्या बालपणी TV नव्हता आणि त्यामुळे मनोरंजनाची साधनं मर्यादित होती. पण TV आल्यानंतर बरेचसे बदल झाले आणि ते जे युग होतं दूरदर्शनचं, त्या युगातले अनेक जण सेलिब्रिटीज त्यावेळेचे
जे आहेत त्याच्यातल्या एक आपल्यामध्ये बसलेल्या आहेत आणि किलबिलपासून आमच्या पिढीचं नातं त्यांच्याशी जुळलेलं आहे, जरी आम्ही त्यांना पडद्यावरती बघत आलो लहानपणी तरीसुद्धा. त्यामुळे मीनाताईन त्यांचा तो धिटुकल्या, त्यांच्या हातातला ते जे बाहुलं होतं ते, याच्याशी आमचं बालपण जोडलं गेलेलं आहे. मीनाताई, हा जो सगळा बाहुल्यांचा प्रवास आहे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जो सुरू केलात त्याच्याबद्दल सांगाच तुम्ही, पण एकूणच कळसूत्री ह्याच्याबद्दलचा जो काही आपल्याकडचा इतिहास आहे, म्हणजे थोडक्यात की संस्कृतमध्ये त्याला काय पुत्तलिका म्हणतात किंवा कळसूत्रीच म्हणतात मराठीमध्ये सुद्धा, आणि महाभारतामध्ये 64 कलांमध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे वगैरे, असं काही त्याचे धागेदोरे आपल्याला मिळतात आपल्या प्राचीन इतिहासामध्ये आणि एकूणच जगभरामध्ये. तर हे कसं काय, म्हणजे कळसूत्रीकडे त्या धिटुकल्याच्या मार्गाने तुम्ही वळलात का कसं काय झालं गोड? एक मी जरा मध्ये एक फक्त बोलतो. 1976 साली मला नॅशनल स्कॉलरशिप मिळाली. अखिल भारतातनं 2 माणसं निवडली गेली. त्यातला पहिला निरंजन गोस्वामी होता आणि दुसरा मी होतो. आणि त्याच वेळेला मीना नाईक यांना कळसूत्री बाहुल्यांसाठी नॅशनल स्कॉलरशिप मिळालेली आहे. कळसूत्री बाहुल्यांकडे मी वळले त्याचा थोडासा इतिहास असा आहे की माझ्या लहानपणी आपल्याकडे ईस्ट युरोपियन कंट्रीजमधून खूप पपेट शोज यायचे आणि ते वेगळ्या प्रकारचे होते. आपल्याकडे कळसूत्री बाहुल्या म्हटलं की कठपुतल्या राजस्थानी हेच डोळ्यासमोर येतं, पण त्या बाहुल्या खूप वेगळ्या होत्या आणि मी लहानपणी त्यांचे खूप प्रयोग पाहिले होते शोज. तर मला वाटायचं मोठं झाल्यानंतर की आपल्याकडे लहान मुलांचे नाटकं होतात. सुधाताई करमरकर, रत्नाकर मतकरी, मीही त्यांच्या नाटकात काम करत होते. सई परांजपे फिल्म्स बनवायच्या लहान मुलांसाठी, पण आपल्याकडे पपेट थिएटर नव्हतं आणि मुलांसाठी पपेट थिएटर असावं असं मला खूप वाटत होतं. पण त्यासाठी प्रॉपर शिक्षण घ्यावं, ट्रेनिंग घ्यावं, तर आपल्याकडे एकही संस्था अस्तित्वात नव्हती. मी मुळात थिएटर करणारी, नाटकात काम करत असे लग्नाच्या पूर्वी, पण लग्न झाल्यानंतर मी काही काळ नाटकापासून बाहेर राहिले, मग करत नव्हते. तर त्यावेळेस स्वस्त बसवत नव्हतं मला, काहीतरी करायला पाहिजे. मीन टाईम दूरदर्शन सुरू झालं, तर त्याच्या आधीसुद्धा मी बरंच पपेट्समधनं काम केलं होतं. ॲक्च्युली किलबिलपासून ही सुरुवात झाली, पण पपेट्स मी बनवत नव्हते, मला बनवता येत नव्हतं. पण ज्यावेळी सुहासिनी मुळगावकरनी मला किलबिलचं सूत्रसंचालन कर म्हणाली, तेव्हा ती नुकती ग्लासगोहून BBC ट्रेनिंग घेऊन आली होती. तर तिला मी म्हटलं की आपण पपेट का नाही वापरायचं. तर तिला ही कल्पना खूप आवडली, कारण तिने तिथे पाहिलं होतं तसं आणि तिने मला ते करायला सांगितलं. मग मी ट्रायल अँड एरर बेसिसवर धिटुकल्या बनवला आणि सादर करायला सुरुवात केली आणि त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. कारण त्यावेळेस एकच चॅनल होता हे दूरदर्शनचा आणि सगळी मराठी अमराठी सगळे लोक ते बघायचे. मुलांमध्ये खूप पॉप्युलर होता आणि त्या काळातले कार्यक्रम खरंच चांगले होते. तर अशा तऱ्हेने माझ्या कळसूत्री बाहुल्या करायला सुरुवात झाली. आणि आता ह्याने सांगितलं त्याप्रमाणे मला जेव्हा स्कॉलरशिप मिळाली, नॅशनल स्कॉलरशिप, तेव्हा मी जास्त अभ्यास केला त्याचा. ट्रेनिंग नव्हतंच, पण अहमदाबादमध्ये एक मेहर कॉन्ट्रॅक्टर म्हणून बाई होत्या दर्पण अकॅडमीमध्ये, मृणालिनी साराभाईंची ती होती अकॅडमी. तिथेच एक पपेट्री सेक्शन होतं आणि तिथे त्या पपेट शोज वगैरे करत असत. तर मी 1 आठवड्यासाठी फक्त त्यांच्याकडे गेले, तिथली पपेट्स पाहिली, पण त्यांनी मला एक नजर दिली की ही पपेट्स कशी असायला पाहिजेत. फॉर्मल ट्रेनिंग काही नाही, पण हे बघून मला खूप कल्पना सुचली आणि मी इथे मग ती पपेट्स रेग्युलर वापरू लागले. 91मध्ये पुन्हा मला जपान फाउंडेशनची फेलोशिप मिळाली, जी एशियामध्ये एका माणसाला मिळते. तर तेव्हा मी तिथे खूप पाहिलं. तिथेही मला फॉर्मल ट्रेनिंग घेता आलं नाही, माझ्या मुली लहान होत्या, त्यामुळे मी थोडेच दिवस तिकडे होते. पण मी बघितलं पुष्कळ आणि त्याच्यामुळे मी असंच ट्रायल अँड एरर बेसिसवरच करायला सुरुवात केली. पण कळसूत्रीचं जे आपल्याकडे जो इतिहास आहे, प्राचीन इतिहासामध्ये सुद्धा त्याचे आपल्याला खूप पुरावे मिळतात, तर त्याबद्दल थोडं सांगा ना, म्हणजे काय माहिती नाही आहे त्या. सूत्रधार ही जी संकल्पना आहे ही या पपेट शोजमधून आली आहे असं म्हणतात तज्ज्ञ.
आपण थिएटरमध्ये रेग्युलरली वापरतो नाटकामध्ये की हा सूत्रधार वगैरे, तर ही सूत्र धारण करणारा तो सूत्रधार. तर कळसूत्री भावल्यांमध्ये जे सूत्र धारण करत होते त्यांना सूत्रधार म्हणत होते. आणि कळसूत्री तर माहितीच आहे, म्हणजे संस्कृत आणि मराठीमध्ये कळसूत्री, त्याच्यानंतर पंचतंत्रमध्ये त्याला यंत्रपुत्रक लीला म्हटलं आहे, काष्ठचित्र क्रीडन म्हटलं आहे. तर हे सगळे आहेत. ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांनी साई खड्यांचा खेळ असं म्हटलं आहे. साई खडे म्हणजे छाया भावल्या आणि त्यांचा खेळ. तर ह्या पण खूप प्राचीन आहेत. म्हणजे त्यावेळेस झाडांच्या सालीपासून वगैरे ती पपेट्स बनवली जायची. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये सुधारणा होत गेली. मग हरणाचं कातडं किंवा बकऱ्याचं कातडं वापरून करत असत, क्लीन करून त्याला रंगवून व्हेजिटेबल डाईज वापरून. मग त्याच्यामध्ये सुद्धा महाभारत आणि रामायणातलेच खेळ केले जायचे. तर राम वगैरे सारखी डिवाईन कॅरेक्टर्स असायची ती हरणाच्या कातड्याने बनवली जायची. आणि रावणासारखे हे होते ते सगळे गोट लेदर किंवा म्हशीच्या कातड्यापासून बनवले जायचे. तर असं ते मी अभ्यास केला त्याचा. आपल्याकडे सुद्धा पारंपरिक 4 पद्धतीच्या बाहुल्या आहेत. आपल्याला फारशी त्याची माहिती नाही. आता टेलिव्हिजनमुळे बऱ्याचशा लोकांना कळायला लागले. पण आता हात बाहुल्या, काठी बाहुल्या, धाग्यावरच्या बाहुल्या म्हणजे सूत्र बाहुल्या आणि छाया बाहुल्या, हे 4 पारंपरिक प्रकार आपल्याकडे आहेत. पण मधल्या काळात काय झालं की त्या मृतवत झाल्या होत्या. कारण कळसूत्रीकार होते ते ही कला आपल्याच कुटुंबामध्ये ठेवत होते, दुसऱ्यांना देत नव्हते. कारण का, तर त्यांचं उपजीविकेचं साधन कमी होईल म्हणून. कारण त्या काळामध्ये राजाश्रय होता. त्यांना बारसं मुंज काय लग्न जेव्हा असेल तेव्हा ह्या कळसूत्रीकारांना बोलवायचे खेळ करायला. आणि त्यांना हे वतन दिलं, हा एक तुकडा दिला जमिनीचा, असं होतं. तर त्याच्यामुळे हे इतरांना कोणाला शिकवत नसत, त्यांच्याच कुटुंबात ती राहिली. दुसरं एक असं होतं की काही वेळा गाभाऱ्यामध्ये काळोख असतो तिकडे किंवा चर्चमध्ये, तिथे या बाहुल्यांचे खेळ करायचे. पण ते काहीतरी त्या इमेजेस म्हणजे जिवंत झाल्या आहेत. देवी असेल तर तीच जिवंत झाली आहे वगैरे असा एक समज लोकांमध्ये होता. म्हणजे ते बाहुल्या आहेत हे माहीत नव्हतं. तर अशा पद्धतीने सुद्धा कळसूत्री बाहुल्यांचा वापर झालेला आहे. तर असा एकूण इतिहास आहे त्याचा. पण ह्या बाहुल्यांचा वापर लहान मुलांच्या साठी म्हणजे त्यांच्या प्रबोधनासाठी किंवा एकूणच त्यांच्या ज्याला आपण अपब्रिंगिंग म्हणतो की त्यांच्यामध्ये काहीतरी चांगली मूल्य रुजवण्यासाठी करावं असा एक विचार नंतर तुमच्या मनात आला. तुम्ही तो प्रवास पुढे चालू केला, त्याकडे आपण नंतर येऊया. पण तत्पूर्वी अभिराम सर, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की नाटकाचं लेखन जे आपल्याकडे खरं तर 1690मध्ये एक नाटक सापडलेलं लिहिलेलं आणि त्यानंतर अर्थातच विष्णुदास भावेंचं सीता स्वयंवर आणि मग पुढे सगळा लेखनाचा म्हणजे बंदिस्त संहिता ज्याला आपण म्हणू नाटकाची, ते लेखन सुरू झालं. सुरुवातीचा जो ब्रिटिशांचा काळ होता त्याच्यानंतरचा म्हणजे प्रबोधन युग ज्याला आपण म्हणू, त्या काळामध्ये अर्थातच नाटकाचा वापर हा प्रबोधनासाठी केला गेला. आजच्या आपल्या परिसंवादाचा किंवा चर्चेचा विषय आहे समाजभान, रंगभूमी आणि समाजभान. तर खरोखरच नाटक लिहिताना समाजभान जागृत ठेवून लिहितोय नाटककार किंवा मी लिहितोय किंवा असं काही अशी ही प्रक्रिया असते का? मुळात मला असं वाटतं की भारतीय नाटक आणि समाजभान या 2 गोष्टी कधीच परस्पर विरोधी नव्हत्या. कारण अगदी आपण जर मिथक पाहिलं तर त्यातली जी कथा आपल्याला काय सांगते की ब्रह्मदेवानी सांगितलं भरत मुनींना की असं काहीतरी कर की जनसामान्यांना 4 वेद आणि उपनिषद याच्यामध्ये जे काही सांगितलेलं आहे ते सोप्या भाषेमध्ये सांगता येईल असं काहीतरी हवं आहे. आणि म्हणून तू 5वा वेद निर्माण कर, पंचम वेद, ज्याला त्यांनी नाटक असं म्हटलं. म्हणजे याचाच अर्थ आपलं तत्त्वज्ञान, आपण जे काही म्हणतो आहे ते आपलं म्हणणं जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचा एक भाग म्हणून नाटकाकडे पाहिलं गेलं. त्यामुळे मुळात हे समाजभान होतंच. परंतु कालांतराने आपल्याकडे असं एक लक्षात येतं की समाजभान या शब्दाची व्याख्या आपण फार संकुचित करून टाकली. कारण त्या काळची नाटकं, संस्कृत नाटकं आणि या सगळ्या गोष्टींचं जर आपण पाहिलं तर ती नाटकं त्याच्यामध्ये आजूबाजूची सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, आर्थिक सर्व परिस्थिती किंवा सर्व परिसर त्याच्यामध्ये रिफ्लेक्ट होत होताच.
त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये होतंच, पण त्याही पलीकडे जाऊन आपले जे चिरंतन प्रश्न आहेत, मनुष्याचं अस्तित्व काय आहे, कशासाठी, नैतिकतेच्या संकल्पना काय आहेत, किंवा माणसाचं एकूण जगण्याचं प्रयोजन काय, एकूण माणूस नावाचं हे जे काही रसायन आहे त्याचा शोध घेण्याचं काम आपल्याकडे नाटकांनी कायम केलं गेलं. आणि ते सुद्धा समाजभान या सदरामध्येच त्याच्याकडे आपण पाहत होतो. मधल्या काळामध्ये मला असं वाटतं की विशेषतः 70 वगैरेच्या दशकाच्या नंतर अनेक चळवळी निर्माण झाल्या, आणि आत्ता तर परिस्थिती अशी आहे की जर तुम्ही सामाजिक प्रश्न मांडला नाही तर ते नाटक सामाजिक भान असलेलं नाही. म्हणजे मला आठवतं की मी आणि कुमार सोनी आणि किशोर प्रधान आम्ही एका एकांकिका स्पर्धेला परीक्षक होतो, आणि एक अप्रतिम अशी सस्पेन्स थ्रिलर एकांकिका सादर झाली आणि फारच सुंदर होती, सर्वांग सुंदर होती. आम्ही तिला पहिला नंबर दिला. ती मुलं चकित झाली. कार्यक्रम संपल्यावर मी त्यांना म्हटलं, अरे तुमचं नाटक इतकं सुंदर झालं होतं एकांकिका, तुम्हाला आश्चर्य का वाटलं? नाही म्हणे आमचं नाटक छानच झालं होतं, पण नंबर मिळेल असं वाटलं नव्हतं. म्हटलं का? नाही, त्याच्यात कुठला सामाजिक प्रश्न मांडला नव्हता ना. म्हणजे सामाजिक समस्या नाही किंवा उपदेश नाही म्हणजे नाटकच नव्हे. ही कुठेतरी समाजभानाची एक अत्यंत संकुचित अशी आपल्यावरती एक धारणा टाकण्यात आली, आणि त्यामुळे झालं काय की कलात्मक उणीव आहे ना, ती सामाजिक बांधिलकीने भरून काढायची एक वेगळीच एक प्रकार आपल्याकडे सुरू झाला. म्हणजे गमतीचा भाग असा की आमचे ज्येष्ठ समीक्षकसुद्धा असं म्हणायचे की जर सामाजिक प्रश्न मांडलेला नाटक असेल आणि त्याच्यामध्ये जर काही 4 उणीवा असतील तर आम्ही त्याच्याबद्दल लिहित नाही, आम्ही त्या सामाजिक प्रश्न कसा मांडला आहे त्याच्याबद्दल लिहितो. याच्या म्हणजे आता साधी गोष्ट अशी आहे ना की सामाजिक प्रश्न मांडण्याकडेच म्हणजे कमलाकर नाडकर्णी नेहमी असं म्हणायचे की एवढा आजूबाजूला काही काही घडतं आहे ते नाटकात दिसतच नाही. आपल्याकडे संयुक्त महाराष्ट्राचा एवढा लढा झाला त्याच्यावर नाटक नाही, आपल्याकडे एवढी मुंबईमध्ये एवढी प्रचंड दंगल झाली त्या दंगलीवरती नाटक नाही. मी म्हटलं आहे ना दंगलीवरचं नाटक. कुठलं नाटक? म्हटलं मी लिहिलं आहे ज्याचा त्याचा प्रश्न. और दंगलीवरचं ते नाटक कसं काय? ते तर आस्तिक नास्तिक याच्याबद्दलचं. म्हटलं कसं आहे, घटनेवरती लिखाण करणारा हा पत्रकार असतो, विचारवंत असतो किंवा लेख लिहिणारा माणूस असतो. नाटककार हा घटनेच्या पडसादांवर लिहित असतो. ज्याचा त्याचा प्रश्न मला कसं सुचलं, मी दादरला पेइंग गेस्ट म्हणून राहत होतो एका चाळीमध्ये, आणि समोर अक्कलकोट स्वामींचा महाराजांचा मठ होता, आणि दंगल चालू होती, सगळीकडे कर्फ्यू लागला होता, लोक घरातनं बाहेर पडायला घाबरत होती, पण गुरुवारी मात्र मठामध्ये लोक यायचे. आणि मी आपला गॅलरीमध्ये उभा असायचो, काही काम नव्हतं कारण सगळी मुंबई ठप्प होती. तेव्हा समोर उभं राहून माझ्या मनामध्ये असा विचार सुरू झाला, ही काय शक्ती आहे की जी गुरुवारी न घाबरता माणसांना इथे यायला भाग पाडते. मग असं वाटायला लागलं की मग ही शक्ती घरातनं बाहेर पडून दंगल थांबवण्यासाठी का उपयोगाला येत नाही. मग हळूहळू मला असं वाटायला लागलं की परमेश्वर हे ही कल्पना आहे की संकल्पना आहे. लहानपणापासून आपल्या मनामध्ये परमेश्वर नावाची संकल्पना इंजेक्ट केली जाते का, आणि पुढे जाऊन तो आपला पांगुळगाडा होतो का किंवा कुबड्या होतात का, अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण झाले. आणि त्याच्यावर मी ज्याचा त्याचा प्रश्न नाटक लिहिलं. पण नाडकर्णींना आणि अनेक समीक्षकांना ते दंगलीवरचं नाटक आहे असंच तयार नाही, कारण त्यांना दंगलीवरचं नाटक म्हणजे 2 जमातीचे लोक दंगल करतायत असं पाहण्याची इच्छा होती. किंवा तात्पर्य काय की समाजभान हे असं 1+1=2 अशा पद्धतीने मांडता येत नाही. आणि नंतर काय झालं की विशेषतः रशियामध्ये ज्या पद्धतीने नाटक वापरलं गेलं एकूणच क्रांतीचं कौतुक करण्यासाठी किंवा क्रांतीचा प्रसार करण्यासाठी. आणि लक्षात घ्या, चेकाव वगैरे सारखे लेखक क्रांतीच्या आधीच आहेत बरं का, त्याच्यानंतर गोरकी वगैरे सारखे लेखक निर्माण झाले. आणि गोरकीनी एकदा वाक्य लिहिलं की सगळेच प्रश्न पोटाभोवती फिरत नाहीत. त्याच्या लोअर डेप्थ नाटकामध्ये त्याला देश निकाला दिला गेला, आणि एकूण सगळा तो प्रकार जो आपण बघतो. त्यामुळे अनेकदा काय व्हायला लागलं की अनेक चळवळींना असं वाटायला लागलं की नाटक हे एक चांगलं साधन आहे आणि नाटकांनी आपला विचार पुढे नेला पाहिजे. आणि मग नाटक हे चळवळीचा माउथपीस व्हायला तयार नसेल तर ते नाटकच नव्हे. आपल्याकडच्या व्यावसायिक रंगभूमीला लोक नावं ठेवतात, दिल्लीमध्ये जाऊन तर फारच नावं ठेवतात. याचं महत्त्वाचं कारण आपली व्यावसायिक रंगभूमी ही खऱ्या अर्थानं लोकशाहीवादी रंगभूमी आहे. ती कुठल्या एका विचाराचा माउथपीस व्हायला नकार देते. आमच्या इथं गांधी विरुद्ध गांधी होतं, आमच्याकडे गांधी विरुद्ध आंबेडकर होतं, आमच्याकडे नथुराम गोडसेसुद्धा होतं. तो एक प्लॅटफॉर्म आहे. परंतु ज्या वेळेला नाटक आपलं माउथपीस होत नाही असं लक्षात आल्यानंतर ते नाटकच नव्हे अशा पद्धतीच्या गोष्टी सुरू होतात. पण मला असं वाटतं की सामाजिक भान म्हणजे सामाजिक चळवळींचा
प्रतिबिंब असणारं नाटक नव्हे, तर माणूस नावाचं हे जे काही सगळं, म्हणजे आता माझं म्हणणं असं, तरुण तुर्क म्हाताऱ्यासारखं हे नाटक मग डिस्कार्ड करायचं का? किंवा चित्रपटांमध्ये हिचकॉकची सगळे चित्रपट आपल्याला डिस्कार्डच करून टाकायला लागतील? नाटकाचा उद्देश सामाजिक समस्या मांडणं हा नाही, तर माणूस हे रसायन समजून घेत घेत त्याला आपल्या आजूबाजूच्या परिसराबद्दल सजग करणं एवढंच नाटकाचं काम आहे. आणि अशा पद्धतीने सजग झालेला, त्याची आकलनशक्ती वाढलेला माणूस आजूबाजूच्या परिसराला आपापल्या पद्धतीने प्रतिसाद देतच राहतो. हे नाटकाचं जे काम आहे, मला ते समाजभान असं वाटतं. ऑस्कर वाईल्डची विनोदी नाटकं किंवा तरुण तुर्कसारखं नाटकसुद्धा जे आजकालच्या तरुणांच्या मनामध्ये काय चाललं आहे हे दाखवणारं नाटक आहे. प्रेमा तुझा रंग कसा असेल, ही नाटकंसुद्धा मला असं वाटतं की समाजच रिफ्लेक्ट करतात आणि समाजभान जपणारीच असतात. फक्त आपली समाजभानाची व्याख्या परत एकदा आपण तपासून पाहिली पाहिजे. खूपच महत्त्वाची अशी विधानं झाली, म्हणजे ज्याला आपण म्हणू ना की मीनिंग बिटवीन द लाईन्स जसं कवितेमध्ये शोधायचं असतं, तो जो हिडन त्याच्यातला जो आशय आहे तो शोधणं म्हणजे कवितेचं रसग्रहण, तसं नाटकामध्ये सुद्धा बरेच असे हिडन किंवा ज्याला आपण म्हणू की लपलेले मुद्दे असतात, जे सामाजिक भान दाखवतच असतात किंवा ते आपल्यासमोर मांडतच असतात, पण ते साधारण प्रेक्षकाच्या लक्षात येतातच असं नाही, पण ते आणून देणं हे समीक्षकांचंही काम आहे. नाटककारांकडे वळताना मला एक सरांना असं विचारायचं आहे की सर, प्रण परांजपे यांच्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत त्यांनी असं लिहिलं आहे की नाटकाचं मर्म म्हणजे त्याची गती, हे ज्यांच्यामुळे माझ्या लक्षात आलं त्यांच्या म्हणजे तेंडुलकरांच्या स्मृतींना मी हे पुस्तक अर्पण करतो आहे. तर ही नाटकाची गती संकल्पना जी आहे ती काय आहे, आणि त्या अनुषंगानं तुम्ही जी नाटकं केलीत की एक असंही म्हटलं जातं, एक विधान केलं जातं की मराठी नाटक दिवाणखान्याच्या बाहेर कधी गेलंच नाही किंवा आपण ह्या विषयावरती बोलूया. तर हे दोन्ही मला त्याची दोन्हीची मिळून उत्तरं द्या. कारण ते दोन वेगवेगळे विषय आहेत. तुम्ही आत्ता जे म्हटलात गती, नाटकाची गती, कुठल्याही साहित्यकृतीला एक गती असतेच असते. मग ती कादंबरी असो, ते नाटक असो, ती कविता असो, लेखक ज्यावेळेला ती मांडतो, कागदावरती मांडतो, त्यावेळेला त्याच्या डोक्यात असलेली कलाकृती सादर करताना त्याला गती, तो एका विशिष्ट गतीने तो लिहित असतो. आता आमच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दिग्दर्शन हा विषय शिकवताना त्याच्यामध्ये 2 चॅप्टर आहेत, टेम्पो आणि रिदम. टेम्पो आणि रिदम. आता याच्यासाठी एक उदाहरण देतो की लोकनाट्य किंवा विनोदी नाटक हे संथ गतीनं लिहिलं जाईल का? म्हणजे संथ आधी लिहायचं आणि ते लिहायचं, हे लिहिलेलं आहे ते सादर करायचं आहे, म्हणजे परफॉर्मिंग आर्ट आहे ती. कादंबरी गोष्ट वेगळीच आहे, पण नाटक जेव्हा आपण सादर करतो तेव्हा ती सादर होणार असतं. त्यामुळे त्याचे शब्द अशा पद्धतीने मांडणी त्याची केली पाहिजे किंवा त्याच्यासाठी त्याचा विषय, मग त्याचा बाज, मग प्रेझेंटेशन स्टाईल ही सगळी डिपिक्ट करत असते. आता ह्याचं एकदम वेगळं उदाहरण देतो. तुम्ही कोणी घाशीराम कोतवाल बघितलेलं असेलच. घाशीराम कोतवालचं स्क्रिप्ट तुम्ही पाहिलं आहे का? घाशीराम कोतवालच्या पहिल्या स्क्रिप्टमध्ये सगळ्यात पहिलं हे आहे, श्री गणराज नर्तन करी आम्ही पुण्याचे बामण हरी. आता ते लिहित असताना लेखकाच्या मनात एक विशिष्ट लय होती. दुसऱ्या अंकामध्ये जेव्हा घाशीराम कोतवाल झालेला असतो त्यावेळेला त्यांनी सुरुवात परत त्याच शब्दांनी केले, पण ते शब्द लिहिताना त्यांनी वेगळा प्रकार वापरला. श्री गणराय, मग SSS काढले तसे, ते नर्तन करी, परत SSS, आम्ही पुण्याचे बामण हरी. आता हे लिहिताना तीच वाक्य आहेत, तेच शब्द आहेत. असं त्यांनी का केलं असेल? कारण त्याचा स्पीड बदललेला आहे. त्या संपूर्ण लोकेशनचा, त्या संपूर्ण परिस्थितीचा, त्या संपूर्ण इमोशन्सचा एक वेगळा नूर आहे आणि तेंडुलकरांनी लिहिलं. आणि हे सगळं प्रकार जब्बार पटेल आणि भास्कर चंदावरकर यांनी तो सादर केला. उदाहरण सांगतो, श्री गजराज नर्तन करी आम्ही पुण्याचे बामण हरी, हे पहिल्या अंकात झालं. श्री गजराज नर्तन करी आम्ही पुण्याचे बामण हरी.
आता बघा हेच शब्द वेगळ्या पद्धतीने सादर केल्यानंतर तो मूड जो चेंज झाला आहे, तो लेखकाला जो अभिप्रेत आहे तो दिग्दर्शकाने तो प्रेझेंट केला. आता एखादं सिरियस नाटक आहे, तर सिरियस नाटकाला लेखकाला त्याला माहिती आहे की काय करायचं आहे. ते संवेदना असं घडणारं नाटक आहे, तर लेखक काय करतो, लेखक त्याचा एक स्पीड ठरवतो की प्रथम ह्याच्यातली पात्र योजना करायची आहे. मला पात्र योजना करताना ते पात्रांबद्दलची माहिती द्यायची, इंट्रोड्यूस करायचे पात्र. त्यामुळे त्या लेखनाचा स्पीड असतो, त्याचा एक आमच्या ह्याच्यामध्ये भाषेमध्ये बोलायचं झालं तर 160च्या स्पीडने तो लिहित असतो. ताल असतो, ते तालाचा स्पीड 160 आहे, सगळ्यांना आपल्याला माहिती असेल. नंतर जेव्हा ते प्रत्यक्ष प्रॉब्लेम सुरू होतात किंवा संघर्ष सुरू होतो, तेव्हा तो त्या पद्धतीची वाक्य, संघर्षाची वाक्य तो 160वरनं 200-220पर्यंत जातो. आणि जेव्हा कडाक्याचं भांडण होतं त्यावेळेचे ते त्याचा शब्दांचा जो भांडार असतं ते सगळं ते 250-300पर्यंत जातं. आता ही टेक्निकल जी गोष्ट आहे ही तुम्हाला कदाचित समजणार नाही, पण ही आमच्या थिअरीमध्ये आहेत. कारण हा जो तुम्ही विषय मांडलात टेम्पो आणि रिदम, हा आम्हाला 2 आठवडे शिकवलं होतं. त्यामुळे त्याच्यामध्ये इतक्या गोष्टी बोलण्यासारख्या आहेत. आता मी त्याचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगतो. मी एक अर्धसत्य नावाचं नाटक केलं. अर्धसत्य नाटकामध्ये कसाबसारख्या एका दहशतवाद्याला पकडलेला आहे आणि त्याचा खून त्याच जेलमध्ये त्या पोलीस अधिकाऱ्यांनी केलेला आहे. लेखकाने लिहिलं आणि त्याच्या चौकशीसाठी एक CBI इन्स्पेक्टर येणार असतो, CBI अधिकारी येणार असतो. लेखकाने सुरुवात केली अशी आणि मग ते रेग्युलर सुरू केलं. मग आता हा येणार आहे, ते येणार आहे वगैरे वगैरे झालं. अरे म्हटलं हे कसं शक्य आहे, लोकांना तर स्पीड आघाती नाटक जर का असेल तर आघाती नाटकासाठी काहीतरी मला आघात झालेला, आम्हाला ही बॅकग्राऊंड कळणार कशी, कोणाचा खून झालेला, काय झालं, त्यांनी त्याला कशासाठी पकडलेलं आहे. मग त्यासाठी मी लेखकाला सांगितलं, दिग्दर्शक म्हणून, की तू मला आधी बातम्या लिहून दे, TV वरच्या बातम्या लिहून दे. तर आघाती बातम्यांमधनं असं जाहीर होतं की कसाबसारख्या एका दहशतवाद्याला पकडलेलं आहे होतं, त्याचा असं झालं, त्याचा खून इकडल्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे, त्याचं नाव गोडसे असतं. तर हा सगळा भाग मी तो बिफोर कर्टन ओपन्स हा सगळा भाग मी केला. आता ही जी गती आहे ही नाटकाची लेखकाने लिहिलेली गती मला साधायची होती, पण ती गती एकदम 0पासून साधण्यापेक्षा मी आधीची हा आघाती केल्यानंतर लोकांची एकंदर तयारी झाली की मला काय पुढे बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या, कारण त्याच्यामध्ये इमोशन्सचा भाग येतो, तुमचं लोकेशन जे. आता पुराण काळातली जी नाटकं असतात त्या पुराण काळातली नाटकात आपण स्टायलाइज वाक्य बोलतो, तेव्हा त्या स्टायलाइज वाक्यांना एक विशिष्ट लय असली पाहिजे. ते लईमध्ये बोलले. आज तुम्ही जेव्हा रिअलिस्टिक ॲक्टिंग करता तेव्हा तिकडले कमीत कमी शब्द असले पाहिजे. आता हे सगळं लेखक लिहित असतो, तर तेव्हा लेखकाच्या ताब्यातमध्ये नाटक लिहिताना तो जो विषय मांडणार आहे किंवा तो जो बाज मांडणार आहे. आता वासूची सासू केलं तेव्हा त्याची सुरुवात फास्टच असली पाहिजे, विनोदच आहे त्याच्यामध्ये. इवन तुम्ही लोकनाट्याची सुरुवात जेव्हा आपण करतो, लोकनाट्य हे अतिशय वेगवान असलं पाहिजे. म्हणजे पहिला गण होतं, गण झाला, कसा झाला, एकदम झकास झाला. आता हीच वाक्य, गण झाला, कसा झाला, एकदम असं म्हणून चालणार नाही. तर ही लय कोण ठरवतं? लेखक पण ठरवतो, लेखकाने, आणि ती दिग्दर्शक ठरवतो. पण लेखकाने एक डोक्यात काहीतरी ठेवलेलं असतं की मला कसं पाहिजे, माझा विषय कसा आहे आणि त्याची हे काय स्टाईल काय असतं, म्हणजे त्याची गती आणि लय हे लेखक ठरवतो आणि मग ते दिग्दर्शक पुढे नेतो. सर, म्हणूनच मी पुढचं असं विचारत होते की ही जी गती किंवा लय जी आहे ती जी आज प्रायोगिक नाटकांमधून किंवा एकांकिकांमधून सुद्धा प्रेक्षकांना पाहायला मिळते, ती मराठी व्यावसायिक नाटकांमध्ये अशा प्रकारची गती, म्हणजे मी वेगळ्या प्रकारे म्हणते की विषयांच्या दृष्टीने सुद्धा, आशयाच्या दृष्टीने आणि एकूणच सादरीकरणाच्या दृष्टीने, जे एक म्हटलं जातं की मराठी नाटक दिवाणखान्याच्या बाहेर जास्त कधी गेलं नाही, त्यांचा वेगवेगळे विषय त्यांनी हाताळले नाहीत, अशी एक टीका केली जाते. नाही, ते चुकीचे आहे, अत्यंत चुकीचे आहे. याबद्दल तुमचं मत? ती अत्यंत चुकीची आहे. मुळामध्ये आता खरं बघायला गेलं तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना मी प्रोसिनियम थिएटरचं मधलं, म्हणजे गडकरी रंगायतांमधलं मी एकही नाटक तिथे केलं नाही. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये असताना आम्ही कायम एरिना थिएटरमध्ये किंवा ओपन एअर थिएटरमध्ये आम्ही नाटक केलेलं होतं.
त्यामुळे मी इथे मुंबईला आल्यानंतर मी जेव्हा प्रायोगिक रंगभूमी सुरू करायला लागलो किंवा ह्या लोकांनी हाकलल्यामुळे मला ते करून स्वतःला सिद्ध करणं भाग होतं. मी सगळी नाटकं बॉक्स एकही त्यातलं नाटक बॉक्स सेटमधलं केलं नाही. आता बॉक्स सेटमधले आम्ही नाटकं का करतो? मी व्यावसायिक नाटकं 80-82 नाटकं केली. त्यातली जवळजवळ 95% नाटकं ही बॉक्स सेटमधली. आम्ही का करतो? प्रेक्षकांना ते बघायला आवडतं. प्रेक्षकांना जर मी लेवलचं नाटक केलं तर नाही आवडणार. याचं उत्तम उदाहरण आत्ता आरण्यक नावाचं नाटक केलं होतं. लोकांनी ते नाही त्यावेळेला आवडलं तर कारण ते त्यावेळेस स्पर्धेचं होतं आणि स्पर्धेचे प्रयोग केले होते. आता मी आता म्हणून जगणं केलं ते बॉक्स सेटमधलं नव्हतं. मी शांतता कोट चालू आहे जे केलं त्यावेळेला मी ते बॉक्स सेट असून मी ते बॉक्स सेटमधलं नाही केलं. मी वेगळ्या पद्धतीने केलं. कारण नेपथ्याच्या सुद्धा वेगवेगळ्या पठडी आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्याकडे फॉर्मॅलिस्टिक सेट आहेत, त्या बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत, त्या मी त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये जात नाही मी. पण ते लोकांना पैसे देऊन बघायला आवडत नाही. लोक येतात ते मनोरंजनासाठी येतात, काही आशयासाठी येतात आणि त्यांना मनोरंजन हवं असेल. आता सही रे सहीसारखं नाटक तसे आपल्याकडे व्यावसायिकला प्रयोग झालेले आहेत. कुठलं ते नाटक ट्रेनचं नाटक कुठलं प्रपोजल नावाचं नाटक होतं. एका गाडीचा डबा होता फक्त, गाडीचा डबा म्हणजे ते बॉक्स सेट नव्हता. अशी अनेक नाटकं आहेत ती झालेली आहेत. पण जास्त करून लोकांना तेच आवडतं. आत्ता मी बॉक्स सेटमध्ये मी म्हणतात आत्ता मी एक नाटक केलं सागरा प्राण तळमळला. सागरा प्राण तळमळला 1977 साली रंगभूमीवरती आलं होतं. त्याच्यामध्ये 14 लोकेशन्स आहेत. त्याच्यामध्ये बॉक्स सेट असा नाहीच आहे, कारण वेगवेगळ्या पद्धतीची लोकेशन त्यांनी मध्ये केलेली आहेत आणि ते आम्ही यावेळेला करताना ते आम्ही सादर केलेली. हे आत्ता अगदी लेटेस्टची गोष्ट आहे. मला एक गोष्ट याच्यामध्ये हे करायची आहे. बॉक्स सेटमधल्या नाटकाबद्दल एवढा न्यूनगंड का वाटतो मराठी माणसाला? प्रोसिनियममधलं नाटक हा सुद्धा नाटकाचा एक फॉर्म आहे. बॉक्स सेट हा सुद्धा नाटकाचा एक फॉर्म आहे. आज आम्ही दिल्लीमध्ये जेव्हा म्हणजे माझ्या इतर याच्यातली लोकं म्हणतात अरे काय तुमच्याकडे पडदा उघडतो, दिवाणखाना दिसतो, आम्हाला कंटाळा येतो. मी म्हणतो की मी तुमचं नाटक पाहायला येतो तेव्हा एकतर पडदाच नसतो, इथे 4 वादक बसलेले असतात, मग धोतर घातलेले आणि उपकरणं घेतलेले लोक येतात आणि महाभारतातली कथा आम्हाला सांगायला सुरुवात करतात. मला कंटाळा येतो. काय होतं, मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणचं नाटक हे तिथल्या वातावरणातून निर्माण झालेलं नाटक असतं. रतन थियम आणि सगळ्या बॉर्डरवरची जर नाटकं आपण पाहिली तर त्याच्यामध्ये तुम्हाला तलवारी, मार्शल आर्ट आणि शरीराचा वापर दिसतो. आणि आपल्याकडे शब्दप्रधान नाटक आहे. याचं कारण असं, आपल्याकडच्या अधिकाधिक चळवळी गेल्या अनेक दशकांमधल्या या शाब्दिक चळवळी झालेल्या आहेत, वैचारिक चळवळी झाल्या आहेत. आपल्याला फारसं परचक्र आलं आहे आणि त्याच्याशी लढायला लागलं आहे असं झालेलं नाही. या अनेक गोष्टींचा जो भाग असतो ना तो नाटकामध्ये रिफ्लेक्ट होत असतो. त्यामुळे आमच्याकडचं नाटक बॉक्स सेट आहे याच्यामध्ये लाज वाटण्याचं कारण काय? आपल्याकडचे दिग्दर्शक का सांगायचा प्रयत्न करतात की नाही बरं का माझी सगळी नाटकं बॉक्स सेटची नाहीत. मला स्वतःला असं वाटतं की बॉक्स सेट हाही एक फॉर्म आहे आणि आपण तो अत्यंत ताकदीने हाताळलेला आहे. आता आधुनिक मराठी रंगभूमीवरचं सर्वश्रेष्ठ नाटक जे आहे बॅरिस्टर, हे नाटक व्यावसायिक रंगभूमीचं आहे. माझं देहभान नावाचं नाटक कोल्हापूरची प्रायोगिक संस्था करणार होती, त्यांनी केलं असतं तर ते प्रायोगिक झालं असतं. कुमार सोनींनी शिवाजी मंदिरला केलं म्हणून ते व्यावसायिक झालं. त्यामुळे व्यावसायिक प्रायोगिक असं काही नसतं. किंवा ते कुठे सादर केलं, प्रोसिनियम होतं का, त्याच्यामध्ये म्युझिक वाजवणारे लाईव्ह बसले होते का, ह्याच्यावर काही ते प्रायोगिक आहे की व्यावसायिक आहे हे ठरत नसतं. त्यातला कंटेंट काय आहे, त्यातला काही गंमत अशी आहे की आता देहभानसारख्या आमच्या नाटकामध्ये आम्ही सेट त्याच्यामध्ये 2 काळ एका वेळा दिसत असतात आणि ते 2 काळ एकमेकांमध्ये मिसळत असतात. हाही एक प्रयोगच होता. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्याकडच्या एकतर हा न्यूनगंड काढून टाकला पाहिजे की आपल्याकडचं नाटक अरे रे बॉक्स सेटचंच नाटक आहे. तो आपला फॉर्म आहे ना, आपण अत्यंत ताकदीने हाताळलेला फॉर्म आहे तो. आणि विषयाचं वैविध्य बघा ना, आपल्याकडे कुठला म्हणजे मी नेहमी NSDमध्ये काम करत असताना म्हणायचो लोक काय येत नाही, काय येतील, कारण तुम्ही कुठलं तरी स्वीडन नॉर्वेमधलं एक नाटक आणता, तिथले सगळे प्रॉब्लेम तुम्ही इथे काहीतरी मांडायचा प्रयत्न करता. आम्ही रिलेटच करत नाही. प्रेक्षक जर रिलेटच करत नसेल समोर जे काय घडतंय त्याला, आपल्याकडे घडणारं नाटक आहे त्याला प्रेक्षक रिलेट करतात.
त्याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन असतं त्याच्यामध्ये वैचारिक विचारांच्या बाबतीमध्ये. आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं आणि प्रायोगिक व्यावसायिक रंगभूमी, जास्वंदीसारखं नाटक व्यावसायिक रंगभूमीवरती आहे. मग आपण जर यादी काढली तर प्रायोगिक रंगभूमीवरती जेवढे प्रयोग झालेत त्यापेक्षा जास्त प्रयोग आपल्या इथे झालेले आहेत असं मला वाटतं. अभिराम, मला असं वाटतं की तू अजूनही व्यावसायिक आणि प्रायोगिक असं का म्हणतो आहेस? आता तर आपण पॅरलल थिएटर म्हणतो ना, व्यावसायिक आणि पॅरलल थिएटर. समांतर असा शब्द नाही आता यांनी नाही प्रश्नातही आणि यांच्यातही ते दोन शब्द आले. मी तर हेही मानत नाही की समांतर किंवा हे, ते फक्त आर्थिक गणिताच्या दृष्टीने असतं की समांतर रंगभूमीचं आहे का ते व्यावसायिक रंगभूमीवरचं आहे. कंटेंटच्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की कुठेही आपण कमी पडत नाहीत. नाटक तिकडचं असो किंवा नाटक इकडचं असो. आपल्याकडचं वाडा चिरेबंदी हे नाटक सगळीकडे समांतर रंगभूमीवरचं म्हणून सादर केलं जातं. सखाराम बाइंडर अन्यत्र हे समांतर म्हणून सादर केलं गेलं. आपल्याकडे ते व्यावसायिकवरती आलं. माझी सगळी नाटकं ज्याचा त्याचा प्रश्न, देहबान याच दिवशी याच वेळी जेव्हा म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर होतात तेव्हा त्याच्याकडे लोक समांतर म्हणूनच पाहतात. आता मी आणखीन एक उदाहरण देतो. मी रातराणी नावाचं नाटक केलं. भक्ती बर्वे, अरुण नलावडे, सतीश पुळेकर 1987ला. ते बॉक्सेटचं नाटक होतं कारण ते गडकरी रंगायतांमध्ये होतं. तेच नाटक हिंदीमध्ये जेव्हा मी पृथ्वीला केलं तेव्हा बॉक्सेट नव्हता. लोक तेच नाटक, तीच पात्र, कारण 3 ठिकाणी प्रेक्षक होता त्यामुळे तो वेगळा सेट होता, वेगळे लाईट्स होते. त्यामुळे तुम्ही कुठे सादर करणार आहात. मी राष्ट्रपती भवन नावाचं नाटक केलं. राष्ट्रपती भवन नावाचं नाटक राष्ट्रपती भवनला दिल्लीला केलं. त्याला जवळजवळ 16 का 17 लोकेशन्स होती. आम्ही त्या लोकेशनची स्लेट केली आणि ती LED वरती दाखवली आणि पुढे नाटक केलं. आता हा बॉक्स सेट झाला नाही, हा सेटचा वेगळाच प्रकार झाला. ते नाटक आम्ही प्रोसिनियममध्ये करूनसुद्धा आम्ही ते वेगळ्या, त्यामुळे तुमचं नाटक कुठलं आहे. आता घाशीराम कोतवाल कुठे बॉक्स सेटमध्ये होतं नाही. आणि नाटकाचं पोटेन्शियल असेल ना की बाबा ते इथेही होऊ शकतं. म्हणजे अनेक लोक आता यांचं आधे अधुरे नावाचं नाटक मोहन राकेशचं ते एका विद्यार्थ्यांनी केलं होतं. त्यांनी बॉक्सिंग रिंग तयार केली होती आणि त्याच्यात ते नाटक घडवलं होतं. म्हणजे नाटकामधलं पोटेन्शियल असं असलं पाहिजे की दिग्दर्शकाला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फ्रेम्स दिसल्या पाहिजेत, वेगवेगळ्या पद्धतीचा सादरीकरणाच्या प्रेझेंटेशनच्या वेगवेगळ्या शक्यता त्याला त्याच्यामध्ये दिसल्या पाहिजेत, तर ते चांगलं नाटक असं मला वाटतं. सादरीकरणाच्या शक्यतेवरूनच आपण आता कळसूत्री बाहुल्यांकडे आपण येऊया की मीनाताई, तुम्ही मगाशी सांगितलं की मला ह्या बोलक्या बाहुल्यांमधून किंवा कळसूत्री बाहुल्यांमधून मला पुढे काहीतरी एक वेगळी वाट दिसली. मुलांसाठी म्हणून तुम्ही याचा एक अतिशय वेगळा असा उपक्रम केलात, प्रयोग केलेत आणि आज त्याचं इतकं संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा अगदी भारतभर सुद्धा त्याचं कौतुक झालेलं आहे. तर ही सगळी प्रोसेस किंवा ही सगळी प्रक्रिया जी आहे मुलांसाठी म्हणून ते पोहोचवणं आणि कशा प्रकारे पोहोचवलं आणि का पोहोचवावं असं वाटलं? कळसूत्री बाहुल्या किंवा बाहुल्यांचा खेळ असं म्हटलं की आपला एक असा माइंडसेट असतो सगळ्यांचा की काहीतरी मुलांसाठी पोरकट काहीतरी आहे म्हणून. तर ते मला नको होतं आणि म्हणून गंभीर समस्यासुद्धा आपण लोकांपर्यंत पोचवू शकतो या बाहुल्यांच्या मार्फत, हे एक माझ्या डोक्यामध्ये होतं. दुसरं असं की 93 साली मी सेक्सकर्मींबरोबर काम करत होते कामाठीपुरामध्ये. तर एड्स तेव्हा नुकता सुरू झाला होता आणि ह्या लोकांना एड्स काय एडस म्हणायच्या त्यांना माहीत नव्हतं. तर त्यांच्याबरोबर मी बरंच काम केलं. छोट्या छोट्या पपेट्ससुद्धा बाहुल्यासुद्धा घेऊन ते ओपन अप व्हायच्या, त्यांना काय होतं आहे ते त्या सांगायच्या. तर मला पपेट्सची ताकद तिथे कळली. त्याचबरोबर फोर्ड फाउंडेशनचा एक प्रोजेक्ट होतं, लँग्वेज डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, भाषा विकास प्रकल्प. हे महापालिकेच्या शाळेतल्या मुलांसाठी होतं. तिकडे मुलांच्या गळतीचं प्रमाण खूप होतं. तर पपेट्स वापरून तुम्ही काही करू शकता का म्हणून मला बोलवलं होतं सल्लागार म्हणून. आणि तिथे मी पुन्हा ह्याचाच वापर केला. अगदी छोट्या छोट्या बाहुल्या मुलांच्या शाळेतल्या धड्यांचं नाट्यीकरण करून त्याप्रमाणे पपेट्स बनवून शिक्षकांना ट्रेन करून, त्यावेळेस कसेट्स असायच्या त्याच्यावर रेकॉर्डिंग करून वर्गामध्ये जाऊन शिक्षक ते धडे शिकवायचे, कविता शिकवायच्या.
पपेट्सच्या माध्यमातून. आणि त्याचा इतका उपयोग झाला की मुलांचं गळतीचं प्रमाण कमीच झालं. शिवाय इतर वर्गातले पालक, मुलांचे पालक यायचे आणि म्हणायचे त्या बाई आहेत ना, त्यांच्या वर्गात आमच्या मुलांना पाठवा. तर असं ते हा एक माझा अनुभव होता. हे करत असताना मग मला 97 साली फॅक्से, फोरम अगेन्स्ट चाइल्ड सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, बाल लैंगिक शोषण विरोधी मंच, त्यांनी एक बैठक घेतली होती आणि त्याच्यामध्ये अनेक लोकांना बोलवलं होतं. फिल्म मेकर्स होते, पत्रकार होते, लेखक होते, ॲक्टर्स होते. आणि तेव्हा त्यांनी असं एक आम्हाला आव्हान केलं की लैंगिक शोषण, बाल लैंगिक शोषण ही एक गंभीर समस्या आहे. मुलांचा त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतो. तर या बाबतीत या गोष्टीला वाचा फोडायचे, तुमच्या आविष्कार माध्यमातून तुम्ही काय कराल याचा विचार करा. आणि त्यावेळेस मला असं वाटलं की ही पपेट्स ही फार परिणामकारक आहेत. ती आपण मुलांपर्यंत ही जी काही समस्या आहे ती पोचवू शकतो, संदेश पोचवू शकतो. आणि म्हणून मला 98 साली कोलंबोला बोलवलं होतं. इंटरनॅशनल कॉन्फरन्स होती बालहक्कांवर, चाइल्ड राईट्सवर. आणि मी भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. तिथे मला हेही कळलं की बालहक्क काय आहेत आणि तिथली काय सनद काय आहे, त्याच्यातले आर्टिकल्स काय, हे मला कळलं. आणि तेव्हा मला असं वाटलं जसं मुलांना शिक्षणाचा हक्क आहे, कुटुंबात राहण्याचा हक्क आहे, त्याचबरोबर लैंगिक शोषण झालं तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा त्यांचा हक्क आहे. हे मला जेव्हा कळलं तेव्हा मला असं वाटलं की आपण ही पपेट्स माध्यमातून हे करू शकू. पण पूर्णतः पपेट्स वापरून मी नाही करू शकणार हे मला माहिती होतं. म्हणून लाईव्ह ॲक्टर्स आणि पपेट्स, लैंगिक शोषणाचा भाग छाया बाहुल्यांमधून मी दाखवला. कारण अत्यंत तरलतेने ते दाखवायला पाहिजे होतं. या विषयाला मी पहिल्यांदाच स्पर्श करत होते, इतरांनी कधीही त्याला वाचा फोडलेली नव्हती आणि म्हणून मला त्या पद्धतीने ते मांडायचं होतं. त्याचबरोबर हातबाहुल्यांचा मी उपयोग केला की जी पीडित मुलगी आहे तिला ओपन अप होण्यासाठी, तिला बोलतं करण्यासाठी या बाहुल्यांचा उपयोग होतो. पपेट थेरपी त्याला म्हणता येईल. तर अशा तऱ्हेने मी या बाहुल्यांचा उपयोग करायला सुरुवात केली. म्हणजे बाहुल्या पपेट्स म्हणजे फक्त एंटरटेनमेंट, फक्त करमणूक असं नाही, तर गंभीर विषयसुद्धा आपण याच्यामार्फत पोचवू शकतो. त्याच्यानंतर माझ्या प्रत्येक नाटकामध्ये मी पपेट्स वापरले आहेत लाईव्ह ॲक्टर्सबरोबर. वाटेवरती काचा ग आणि 7वी पास ह्याबद्दल थोडं सांगा, त्याचे प्रयोग जे तुम्ही केलेत. वाटेवरती काचा गचा अनुभव म्हणजे खूपच वेगळाच आहे तो. कारण तो विषय मी म्हटल्याप्रमाणे पहिल्यांदाच मी तो लोकांसमोर मांडला होता. सुरुवातीला खूप भीती होती की लोक हुटआउट करतील की काय, हे काय तुम्ही दाखवताय. पण आमचे 350 शोज झाले, कधी आम्हाला असा अनुभव आला नाही. इनफॅक्ट नाटक संपल्यानंतर कितीतरी मुलं येऊन मला भेटायची, अगदी गपचूप सगळेजण गेल्यानंतर, आणि सांगायचे की मलाही असाच अनुभव होता, पण मला वाटलं की मला एकट्यालाच असं होतं आहे की मुलगी आहे सुद्धा. पण आता नाटक पाहिल्यानंतर वाटलं खूप कॉन्फिडन्स आला असं म्हणायचं आहे. 100व्या प्रयोगाला रत्नाकर मतकरी आमचा चीफ गेस्ट होता. तेव्हा तर एक मुलगी रडत रडत स्टेजवर आली नाटक संपल्यावर. त्या कुठे आहेत, त्या ताई कुठे आहेत, त्यांना मला भेटायचं आहे. माझा चुलत भाऊ मला असंच त्रास देतो, पण मी घरी सांगत नाही, कारण मी सांगितलं तर भांडणं होतील. तिच्या मागून तिची आई आली की हे काय बोलते, तिला कळेच ना. एकदा औरंगाबादला असा एक शो होता आमचा. त्यावेळेस सोशल वर्कर्स आणि सोशॉलॉजीचे प्रोफेसर्स असे सगळे होते, काही मुली होत्या. नाटक संपल्यानंतर एक 8-10 मुली रडत रडत स्टेजवर आल्या. त्या म्हणाल्या की आमचे योगा सर आहेत, योगाचे टीचर, ते आम्हाला असा त्रास देतात, आम्हाला वाकायला सांगतात, आम्हाला नको तिथे हात लावतात. आणि आम्ही आमच्या मुख्याध्यापिका बाई आहेत त्यांना सांगायला गेलो तर त्या म्हणतात तुम्हीच तशा आहात, तुम्हालाच असे अनुभव येतात वगैरे. तर मग आम्ही तिथेच जे प्रोफेसर्स होते सोशॉलॉजीचे त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही हा विषय आणि याच्यामध्ये काहीतरी करा, शिक्षकांना पण समज द्या वगैरे वगैरे. तर असे अनेक अनुभव या बाबतीत मला आहेत वाटेवरती काचा ग. आता 7वी पास जे मी आत्ता नाटक केले त्याच्यामध्ये मी अभया एक नाटक केलं. तर ते 1 वुमन शो आहे आणि अभया नाटक हे पॉक्सो कायद्याविषयी आम्ही जागृती निर्माण करतो. आपल्याकडे बलात्कार माहिती असतो, पण अत्याचार म्हणजे काय नेमकं,
तर अत्याचार शारीरिक असू शकतो, मानसिक असू शकतो, भावनिक असू शकतो, ऑनलाईन होऊ शकतो. तर ह्याची लोकांना कल्पना नसते. आणि समजा आईने मुलीला सांगितलं मला असं असं होतं आहे, तर आई तिलाच गप्प करते. कारण बहुतेक वेळा जवळचा नातेवाईक असतो, कुटुंबाचा मित्र असतो, आणि त्यामुळे ती मुलगी पण सांगायला घाबरते, आईवडील पण दुर्लक्ष करतात त्याच्याकडे. तर असं सगळं आहे. तर म्हणून अत्याचार झाल्यानंतर आवाज उठवावा. आणि पॉक्सो त्याच्यासाठी कायदा आहे, प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस. हा जो कायदा आहे तुमच्यासाठी आहे हे आम्ही सांगतो अगत्याने. कारण गुन्हेगार जो आहे त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. नाही मिळाली तर तो तसंच परत परत करत राहतो. आता अत्याचार म्हणजे काय, तर फक्त बलात्कार नाही, तर शरीराला स्पर्श करणं, मुका घेणं, जोक्स मारणं, अश्लील, आपल्याला आवडत नाहीत अशा गोष्टी, छायाचित्र दाखवणं, व्हिडिओज दाखवणं, अशा अनेक प्रकार आहेत. ह्याची कल्पनाच नाही आहे लोकांना की असं काही असतं. मी 170 प्रयोग केले महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा, बेळगाव, इंदोर, हैदराबाद अशा ठिकाणी सगळीकडे हाच अनुभव. म्हणजे लोकांना असं एक असतं की जसं म्हणतात ना की आमच्याकडे असं काही होत नाही, आमचं कल्चर वेगळं आहे, अशीच एक भावना असते त्यांची. असं कुणावरही होऊ शकतं अत्याचार, हे सांगावं लागतं. म्हणजे हे तर मी वाटेवरती काचाकाच्या वेळेस सांगितलंच, गुड टच, बॅड टच, चांगला स्पर्श वगैरे हे तर शिकवलंच आहे. पण आता मला असं वाटलं 2012मध्ये पॉक्सो कायदा आल्यानंतर आता लोकांना हे सांगायला पाहिजे की पॉक्सो कायदा काय आहे. नुसताच अत्याचार झाला, नुसतंच कोणीतरी शारीरिक शोषण केलं, लैंगिक शोषण केलं आणि आता मग त्याला चांगली शिक्षा मिळायला पाहिजे वगैरे असं बोलून उपयोग नाही. गुन्हा आहे, गुन्हेगाराला शिक्षा आहे आणि पॉक्सो कायदा आहे, तेव्हा तुम्ही तिथपर्यंत पोचलंच पाहिजे. आता 7वी पास म्हणाल ते राहिलं. अभयाचे शोज करत असताना असं लक्षात आलं की आपल्याकडे अजूनही बालविवाह होतात. 7वी पास झाली मुलगी की तिचं लग्न करून देतात. कारणं अनेक आहेत. शाळा दूर असते किंवा मुलीला बाहेर पाठवायचं नाही 7वी नंतर, एक जबाबदारी असते. बरेचसे शेतकऱ्यांचं मृत्यू झालेला असतो, एकच आईच फक्त असते. मग तिला असं वाटतं आपल्यावर जबाबदारी नको, हिचं एकदा लग्न करून जावं देऊया वगैरे, अशी बरीच कारणं आहेत त्याच्यामध्ये. पण हे शिक्षण किती महत्त्वाचं आहे हे या लोकांना पटवून द्यावं लागतं. आणि ते आम्ही आता काम करतो की 7वी पास करून मुलींना तुम्ही लग्न लावून देऊ नका, बालविवाह करू नका. अजूनही आपल्याकडे असे समज आहेत की बालविवाह होतात अजून असं मला विचारतात. तर अलीकडेच अगदी मी सांगते की 2-1 महिन्यापूर्वी चेंबूरला असा एक बालविवाह झाला 15 वर्षाच्या मुलीचा. आणि NGOला एकाला कळल्याबरोबर तिकडे जाऊन त्यांनी पालकांना अरेस्ट केलं आहे पोलिसांनी की त्यांची ही चूक आहे. तर अर्बन काय, ग्रामीण काय, शहरी काय, आदिवासी काय, कुठेही होऊ शकतं आणि अजूनही होत आहे. म्हणून एक जागृती निर्माण करण्यासाठी म्हणून मी हे नाटक करते. खूप मोठं कार्य आहे हे. आणि ह्यालाच म्हणजे वेगळं काय आहे, सामाजिक भान जपणं आणि त्याच्यासाठी अशा प्रकारे आपल्याकडे असलेल्या कलेचा अशा प्रकारे वेगळा उपयोग करून घेणं हा सुद्धा एक मार्ग आहे. आणि ह्याच्यासाठी म्हणून मला असं वाटतं की नक्कीच तुम्हाला जो काही पुरस्कार, जो काही सन्मान मिळालेला आहे तो नक्कीच त्याच्यासाठी तुम्ही वर्थ आहे तो. मला ह्या सगळ्या आपल्या चर्चेतून आता तुम्हा तिघांनाही, तुम्ही तिघंही रंगकर्मी आहात. मीनाताई, तुम्ही जरी खूप सामाजिक कार्य केलं असं तरी वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा तुम्ही ह्या कलेकडे वळला आहात. म्हणजे TV आहे किंवा सिरियल्स आहेत, रंगमंच आहे, ह्या सगळ्यातून. तर तुम्हा तिघांनाही मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की एक मला ज्येष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांचं वाक्य आठवतं की कला ही कोणाची बटीक नसते आणि जी बटीक असते ती कला नसते, आणि कलावंतही कोणाचा बटीक नसतो आणि जो बटीक असतो तो कलावंत नसतो. तर आजच्या एकूण सगळ्या वातावरणामध्ये हा जो एक आविष्कार स्वातंत्र्याचा जो सतत एक मुद्दा बोलला जातो किंवा व्यक्ती स्वातंत्र्याचा, तुम्हाला काय वाटतं की हे असं असणं म्हणजे आविष्कार स्वातंत्र्यावरती आज ज्या काही गोष्टी चालू आहेत किंवा जी काही चर्चा चालू आहे किंवा जे काही
घटना घडत आहेत, तर एक कलाकार म्हणून, रंगकर्मी म्हणून ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला हा प्रश्नच कळत नाही. व्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे काय मुळामध्ये, मी तुम्हाला विचारलं. हां, एकूणच सगळ्या आपल्या कलेतून आपल्याला जे मांडायचे ते मोकळेपणाने मांडण्याचं स्वातंत्र्य आज आहे का? आहे ना, का नाही आहे. जे सेन्सॉर झालेलं स्क्रिप्ट आहे ते आपण करू शकतोय. आज झाला असे प्रकार आहे की तुम्ही कुठल्या विचारधारेचे आहात आणि समोर झालेलं कुठलं विचारधारेचं आहे त्याच्यावरती ऑब्जेक्शन सुरू झालेलं आहे. हा प्रकार असता कामा नये. मी माझी एखादी विचारधारा माझी असेल आणि मी माझ्या विचारधारेने मी एखादं नाटक केलं असेल तर माझ्या विरुद्ध विचारधारेचा असणारा माणूस त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात करतो. आता मला जर का वाटतं मी हा विषय मांडावा आणि मी जर का हा सेन्सॉरचं सर्टिफिकेट घेतलेलं आणि मी मांडलेलं आहे तर ऑब्जेक्शन असण्याचं कारण काय? मी आविष्कार स्वातंत्र्य मांडलेलं आहे. आत्ता काय झालं आहे, आपल्याकडे सोशल मीडिया इतका बोकाळलेला आहे की त्यामुळे त्याला वेगवेगळे रंग दिले जात आहेत. आता व्यक्ती स्वातंत्र्यावरती किंवा आविष्कार स्वातंत्र्यावरती त्या काळात म्हणजे गिधाडे, सखाराम बायंडर, घाशीराम कोतवाल यावेळेला खूप गोंधळ झाले होते, पण तेव्हा ते इतके बोकाळले नव्हते. याचं कारण आज प्रत्येकाच्या हातात कॅमेरा आहे, प्रत्येकाच्या हातात बोलायची लिहायची व्यक्ती हे आहे, मुभा आहे आणि त्याला वेगवेगळे रंग दिले जात आहेत असं मला वाटतं. मी गिधाडेमध्ये काम केलं होतं पहिलं ओरिजिनल कास्टमध्ये, डॉक्टर लागूंच्या बायकोचं. तर तेव्हा अर्थात हे सगळी मोठी होती मंडळी, मी 18 वर्षाचीच होते. तर मला त्या शिव्या आणि हे ऐकून मला एवढं अंगावर यायचं. पण डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं, बघा कदाचित आपल्याला पकडून नेतील, आपल्याला जेलमध्ये जावं लागेल, तुमच्या मनाची तयारी ठेवा. तसं काही झालं नाही. विरोध झाले, मग त्याच्याविरुद्ध पुन्हा बाजूने बोलणारी माणसं होती. अशा घाशीराम कोतवालच्या बाबतीतसुद्धा विरोध केला होता विद्याधर गोखल्यांनी. पण नंतर कोणीतरी मध्यस्थी केली आणि मग ते झालं, मिटलं सगळं. अगदी परदेशामध्ये सुद्धा त्यांनी दौरे केले. तर विरोध होतो किंवा त्याच्याबद्दल बोललं जातं, पण विरोध होतो म्हणून कोणी थांबतं असं मला वाटत नाही. नथुराम गोडसेबद्दल सुद्धा विरोध झाला होता, पण ते शोध चालू आहेत आता. तर त्यामुळे मला नाही वाटत की आविष्कार माध्यमांवर काही घाला वगैरे घातला जातो असं वाटत नाही मला. तुला काय वाटतं? मला असं वाटतं ना की एक नवीन फॅशन आहे की आजकालच्या वातावरणात हा शब्द, आणि आजकालच्या वातावरणाची सीमारेषा कुठल्या वर्षापासून सुरू आपण केलेली आहे तेही आपल्याला कल्पना आहे. आजची रंगभूमी असं आपण म्हटलं ना, आजची रंगभूमी. हो नाही बरोबर. ते आजकालचं जे आहे, आता गंमत अशी आहे की घाशीरामवाले, गिधाडवाले हे सुदैवी, सखारामवाले त्यांच्या बाजूनी लोक उभे राहिले, आंदोलनं झाली, लेख लिहिले गेले, समाज उभा राहिला. आंधी चित्रपटावरती जेव्हा बंदी आली तेव्हा यातलं काहीच झालं नाही. सॅटेनिक वर्सेसवर बंदी झाली, एकही शब्द उच्चारला गेला नाही. अहो शमशाद बेगम या गायिकेला मीरा भजन गाताना असं सांगण्यात आलं की तू मीरा भजनं गातेस, हे तुझ्या कम्युनिटीच्या लोकांना आवडणार नाही, तेव्हा तू वेगळ्या नावानी ती गा. कसं आहे की आविष्कार स्वातंत्र्य हा सगळा विचार मांडत असताना ना आपण परत एकदा त्याच्यामध्ये तुझं आविष्कार स्वातंत्र्य आणि माझं आविष्कार स्वातंत्र्य असा एक भेद करून ठेवलेला आहे. म्हणजे नग्न सरस्वतीची चित्र जेव्हा M.F. हुसेननी काढली तेव्हा ते त्याचं आविष्कार स्वातंत्र्य आहे असं म्हणून त्याच्या पाठीमागे समाज उभा राहिला, आंदोलनं झाली वगैरे, बरंच काही झालं. पण याच M.F. हुसेननी एक चित्रपट केला, टेल ऑफ 3 सिटीज, आणि त्यांनी एक अप्रतिम प्रयोग केला होता. कुराणातल्या आयत वापरल्या आणि त्यातनं एक गाणं तयार केलं. संध्याकाळी त्याला फोन आला, कुराणाचा असा वापर केलेला चालणार नाही. त्यानं गाणं विड्रॉ केलं. तो लढला नाही, त्याच्या बाजूनं लढणारेही कोणी लढले नाहीत. हा जो प्रकार आहे ना, हा अत्यंत विचित्र आहे असं मला वाटतं की आविष्कार स्वातंत्र्य असं म्हणत असताना आम्ही कलावंत आणि समाज म्हणून जेव्हा जेव्हा कलाकृतीवर दडपण येईल किंवा विरोध होईल तेव्हा आम्ही उभं राहिलं पाहिजे, समाज म्हणून आणि कलाकार म्हणून. असं होत नाही. आपण कुठल्या कलाकृतीला विरोध झाला आहे ते आधी बघतो आणि त्याच्यानंतर आम्ही स्टँड घेतो. हा आपला दोष आहे असं मला वाटतं आणि हे अत्यंत चुकीचं आहे.
कसं आहे, कुठलंही सरकार असो, मग ते रशियातलं कम्युनिस्ट सरकार असो, काँग्रेस असो, भाजपचं असो, किंवा उद्या समाजवादी पक्षाचं सरकार आलं, ते प्रत्येक सरकारला असं वाटणारच की कलावंतांनी आपले गोडवे गावेत. प्रत्येक सरकारला वाटतं. परंतु म्हणून कलावंतांनी ते गायलेच पाहिजेत असं नाही. पण ते म्हणत असताना की या कलाकृतीवरती बंदी कुणीही घालता कामा नये. मग ते कुणाची कलाकृती असली तरी मी उभं राहिलं पाहिजे त्याच्या पाठीमागे. परंतु आपल्याकडे परत एकदा आविष्कार स्वातंत्र्य, म्हणजे आता गंमत अशी, मी तुम्हाला ज्याचा त्याच्या प्रश्नाचं उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये शिक्षणातनं देव हटवा असं म्हणणारा जो भास्कर होता त्याचं फार लोकांनी कौतुक केलं. पण आता इन्शाअल्लाह नावाची कादंबरी लिहिली ज्याच्यामध्ये रफिक असं म्हणतो की कुराणाची चिकित्सा झाली पाहिजे आणि त्यातला टाकाऊ भाग काढून टाकला पाहिजे, तर त्याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये मौन असतं. म्हणजे अनेक लोक वैयक्तिक बोलतात पण त्याच्यावर बोलण्याचं एक दडपण येतं. हे दडपण काय आहे? माझं म्हणणं असं आहे ना की हे पॉप्युलरिस्टिक जे काही चाललेलं आहे ना की आविष्कार स्वातंत्र्यावरचा घाला वगैरे, त्यांना ते खेळ खेळू देत, त्यांचे अजेंडे वेगळे आहेत, ते जाऊ द्यात. कलावंत म्हणून आणि समाज म्हणून मला असं वाटलं पाहिजे, ज्याला जे म्हणायचं आहे त्याला ते स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि ते आपल्याकडे आहे. नथुराम गोडसेची बस इथे जाळली गेली तेव्हा अनेक लोक बोलले नाहीत त्याच्यावरती. आणि दुसरं काय झालं आहे माहिती आहे ना की मी असं ठरवतो की आविष्कार स्वातंत्र्य म्हणजे काय, किंवा आविष्कार स्वातंत्र्याच्या बाबतीमध्ये आत्ताचं हे वातावरण असं आहे. आणि मग जे कलावंत मला पाठिंबा देत नाहीत, माझ्याबरोबर येत नाहीत, ते विकले गेलेले आहेत, ते घाबरलेले आहेत, किंवा ते उदासीन आहेत, किंवा ते संवेदनशील आहेत, त्यांना समाजभान नाही, असं आम्ही जाहीरच करून टाकतो. मी असं का समजत नाही की मला आज असं वाटतंय की वातावरण असं आहे, कुमार सोनींना वेगळं वाटत असेल की वातावरण असं नाही, मी त्याचाही आदर केला पाहिजे. आणि अनेकांना असं वाटत असेल की आम्हाला याच्यामध्ये रसच नाही, असं सुद्धा एक मत असू शकतं ना, मी त्याचाही आदर केला पाहिजे. जसं चंपर देशपांडे असं म्हणतात की समाजामध्ये वेगवेगळ्या चळवळी चालल्या असतील, पण मला जर मनुष्य जीवनाच्या निरर्थकतेचा प्रश्न छळत असेल तर त्याच्यावर कलावंत म्हणून मी काम करायचं की नाही? मग मी त्यांना असं म्हणायचं का की तुम्हाला समाजभान नाही? आणि मग आज अनेक कलावंत, काही ज्येष्ठ कलावंत असं म्हणतायत की अघोषित आणीबाणी आहे वगैरे. आणि जेव्हा प्रत्यक्ष आणीबाणी होती तेव्हा ते काही बोलत नव्हते, ते नाटकाचे प्रयोग करत फिरत होते. म्हणजे मग कालपर्यंत तेच त्यांना समाजभान नव्हतं, आज त्यांना समाजभान फुटलंय असं म्हणायचं का? तर हा प्रश्न आपण असा फार कॉम्प्लिकेटेड आणि विचित्र करून ठेवला आहे. आविष्कार स्वातंत्र्याबद्दलचं माझं साधं मत असं आहे की माझी काही मतं आहेत ती मी मांडली पाहिजेत, ती मांडायचा मला अधिकार असला पाहिजे. तुझी मतं जेव्हा तू मांडत असतोस तेव्हा ती मी ऐकून घेतली पाहिजे. तुझ्या मतामध्ये फरक व्हावा, तुझ्या मतामध्ये बदल व्हावा म्हणून मी तुला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न करेन, पण मी तुझ्या हेतूबद्दल शंका घेणार नाही. हेतूबद्दल शंका घेऊ नका आणि शिक्के मारू नका, याच गोष्टी आहेत. तर आविष्कार स्वातंत्र्य जे आहे ते आपण अतिशय चांगल्या पद्धतीने मनमुरादपणे उपभोगू. आणि आपल्या समाजामध्ये आजही मला असं वाटतं की आपण नाटक करू शकतो. आता बऱ्याचदा असं होतं की आपण नाटक करत असताना काही फार विचित्र पद्धतीने काही गोष्टी करतो, त्याच्या पाठीमागे विशेष अभ्यास न करता, त्यामुळे काही ऑब्जेक्शन्स येऊ शकतात, पण चर्चा होऊ शकते. आज आपल्याकडे सेन्सॉर बोर्डामध्ये नाटकांना जेव्हा ऑब्जेक्शन घेतलं जातं तेव्हा लेखकाला बोलवलं जातं, चर्चा होते आणि अनेकदा ती ऑब्जेक्शन्स मागे पण घेतली जातात. त्यामुळे मला असं वाटतं की फार काळजी करावं असं काही वातावरण नाही आहे. काळजी याचीच केली पाहिजे की मी सिलेक्टिव्ह पद्धतीने तर आविष्कार स्वातंत्र्याचा प्रश्न मांडत नाही आहे ना, याचीच फक्त काळजी केली पाहिजे असं मला वाटतं. वा, आपण जरी सकारात्मक नोटवरती आपण आलेलो आहोत, पण तरीसुद्धा कुठेतरी थोडीफार खळबळ आहे, खळखळ आहे आणि कलाकारांना ती मोकळेपणाने मांडावी. आणि एक मांडू का त्याच्यामध्ये? ही खळखळ आहे कारण हे मंथन युग आहे. म्हणजे अनेक लोक भ्रमयुग आहे असं म्हणतात, मी याला मंथन युग म्हणतो. आज अनेक वर्षानंतर, अनेक दशकांनंतर आपल्या सगळ्या संकल्पनांना आपण परत एकदा क्वेश्चन करतो, जो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आपण आपल्या धर्माला, धर्मग्रंथांना क्वेश्चन करतो. मग आपण आपल्या ज्या सगळ्या संकल्पना आहे, पुरोगामित्व म्हणजे काय, सेक्युलरिझम म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, धर्मांधता म्हणजे काय, किंवा या सगळ्या, लोकशाही म्हणजे काय, या सगळ्यांना आज आपण परत एकदा क्वेश्चन करतो आहोत आणि त्या परत एकदा घासून पुसून घेतो आहोत. आणि जेव्हा मंथन होतं तेव्हा थोडीशी खळबळ माजणारच. ज्यांना मंथन नको असतं, जे आहे तसंच पुढे चालू राहावं असा कर्मठ विचार ज्यांच्या मनामध्ये असतो, त्यांना या खळबळीचा त्रास होतो. ही खळबळ आहे, यातनं अमृतच बाहेर पडणार आहे, कारण मंथनातनं अमृतच बाहेर पडतं. फक्त हे मंथन चांगल्या प्रकारे व्हावं, की जसं वाचलं आहे आम्ही इन्शाअल्लावरचं सुद्धा सगळं मंथन, त्यामुळे आम्हाला ठाऊक आहे की कशा प्रकारे मंथनं चालू आहेत, पण ते आपण सकारात्मकतेने घेऊया. ह्या तीनही रंगकर्मींकडून खूप काही ऐकायचं आहे. 119वी आता सरांची कलाकृती आलेली आहे. मीनाताईंचं तर अखंड कार्य चालू आहे आणि अभिराम सरांची लेखणी आणि आता अभिनयही पुढे चालू राहणार आहे.
पण एक नेहमी असं वाटतं की ह्या इतकं काम केलेल्या, इतकं कार्य केलेल्या रंगकर्मींकडून आम्हाला प्रेक्षकांना, श्रोत्यांना जे काही मिळत असतं ते त्याचं काही मूल्य करता येत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की 3 भिंती असलेल्या आणि 4थी भिंत मोकळ्या असलेल्या अशा या एकूण स्थळामध्ये जे काही रजक्कण असतात ना, ते रजक्कण जेव्हा एक वेगळी लय प्राप्त करतात आणि प्रकाशाचा झोत त्यांच्यावरती ठराविक वेळी ठराविक ठिकाणी पडत असतो आणि जेव्हा ते रजक्कण पडदा पडल्यानंतर पुन्हा समोरच्या प्रेक्षागृहात जातात त्यावेळेला ते देवसायुज्य झालेले असतात. कारण समोरचा प्रेक्षक हा या रंगकर्मींकरता कायमच देव आहे, मायबाप आहे. आणि अशा ह्या रंगकर्मींना आम्ही कायमच वंदन करत राहू. तुमच्याकडून आम्हाला खूप चांगल्या प्रकारच्या कलाकृती आणि वेगवेगळे उपक्रम आणि मीनाताई तुम्ही जे काही काम करताय ते आणखीन त्याचा प्रसार हो, पण प्रसार हो याच्या मागचे पुन्हा म्हणजे ज्या काही वाईट चालीरीती आहेत त्याच्यासाठीच पुन्हा करत राहावं तुम्ही असं नाही. कारण त्या बंद व्हाव्यात किंवा त्या कमी व्हाव्यात किंवा ते जे सगळे त्या ज्या वेदना आहेत समाजातल्या त्या कमी व्हाव्यात म्हणून तुम्ही जे काही करताय तर त्या नक्कीच कमी होऊ देत अशी आपण आशा बाळगूया. आणि देहभान हरपून आम्ही आज तुमच्याकडून सगळं ऐकत होतो. तर आपण इथे आलात आणि परिसंवादामध्ये तुम्ही जर पहिल्यांदा आलात त्यामुळे आमच्यासाठी ही खूप आनंदाची गोष्ट आहे. पुन्हा आम्ही तुम्हाला नक्की बोलवू तिघांनाही. धन्यवाद. तोम तनन धीरेना धीरेना तोम तनन धीरेना धीरेना तोम तनन धीरेना धीरेना तोम तनन धीरेना धीरेना उदन धीम तदन धीम तन धीरेना उदन धीम तदन धीम तन धीरेना धीम तनो तनो तनो. व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या thinkmaharashtra.com या वेब पोर्टलच्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने आणि 27 मार्च या जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य साधून मराठी रंगभूमी आजचं स्वरूप आणि समाजभान या विषयावरचा परिसंवाद आत्ता आपण ऐकलात. सहभागी तज्ज्ञ कलाकार होते ज्येष्ठ रंगकर्मी अभिराम भडकमकर, मीना नाईक आणि कुमार सोहोनी. या परिसंवादाचं सूत्रसंचालन केलं होतं निर्मोही फडके यांनी. आणि हा परिसंवाद आपण ऐकलात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FMच्या विशेष पॉडकास्टवर. आपल्याला या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया पाठवायच्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून पाठवा. त्याचबरोबर 9371332683 या आमच्या व्हॉट्सॲप क्रमांकावरही आवर्जून कळवू शकता. आमच्या सर्व श्रोत्यांना जागतिक रंगभूमी दिनाच्या भरभरून शुभेच्छा.